नमस्कार. आपली संस्कृती, आपला इतिहास ही व्याख्यानमाला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, तसंच ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेली आहे. आज या व्याख्यानमालेचं हे 39वं पुष्प आहे. त्यासाठी मी आपल्या सगळ्या श्रोतृ वर्गाचं मनापासून स्वागत करतो. आजचं व्याख्यान शस्त्र परंपरेविषयक होणार आहे. प्राचीन भारतीय शस्त्र परंपरा जी आहे ती खूप मोठी आहे. अनेक देवी देवतांच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र दिसतात, परंतु ती नेमकी कोणची आहे, त्यांचा उपयोग कसा केला जातो याची मात्र आपल्याला फार सविस्तर माहिती नसते. आणि म्हणून या विषयावरच आजचं व्याख्यान आपल्या समोर होणार आहे. तर अशा सगळ्या प्राचीन भारतीय शस्त्रांची ज्यांना खूप चांगली माहिती आहे, अनेक ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा ज्यांनी संग्रह केलाय, त्याची मोठी प्रदर्शनं भरवतात, असे श्री सुनील दत्ताराम कदम हे आपल्या समोर आज हे व्याख्यान सादर करणार आहे. आणि सुनीलजींच्या व्याख्यानाचा जो विषय असणार आहे तो विषय असा आहे, प्राचीन भारतीय शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रास्त्रे. आपल्याकडे ऋषीमुनींनी शस्त्रांवर मोठं मोलाचं खरं म्हणजे संशोधन केलेलं आहे. अगदी आपल्याकडे धनुर्वेद हा शस्त्रविद्येवर आधारितच ग्रंथ देखील रचण्यात आलेला आहे. ही गोष्ट मोठी लक्षवेधी आहे. हिंदू धर्मातल्या अनेक ग्रंथांमधनं शस्त्रांचं शास्त्र हे सांगितलं गेलंय. अगदी इसवी सन पूर्व काळापासून ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत किंवा मराठेशाहीच्या इतिहासामध्ये आपल्याला अनेक योद्ध्यांनी ही शस्त्र वापरून अभूतपूर्व विजय संपादन केलाय, अधर्मावर विजय मिळवलाय असं लक्षात येतं. तर याच प्राचीन भारतीय शस्त्र परंपरेचं महत्व आज आपल्याला सुनीलजी या व्याख्यानातनं सांगणार आहे. सुनीलजी तसे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले, राजापूर तालुक्यातले, परंतु पुढे ठाणे जिल्ह्यात बदलापूरला ते स्थायिक झाले. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स अशी त्यांनी पदवी संपादन केली. त्याच्यानंतर ते ग्राफिक डिझायनिंग आणि अॅनिमेशनचा व्यवसाय करत आहेत. सुनीलजींनी आजवर जवळजवळ 380 किल्ल्यांची डोळस भ्रमंती केली आहे. ही भ्रमंती करत असताना त्यांना शस्त्रास्त्रांचा संग्रह जमा करण्याची सुद्धा एक छंद लागला आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी ऐतिहासिक किंवा शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह केलाय. आणि आजवर त्याची 100 पेक्षा जास्त प्रदर्शनं त्यांनी भरवली आहेत. त्याच्याच बरोबर मोडी लिपीची सुद्धा त्यांना आवड निर्माण झाली आणि ते मोडी, प्रगत मोडी असे शिकत गेले. आणि नुसतंच शिकले नाही, तर आजवर त्यांनी जवळजवळ 300 पेक्षा जास्त जणांना, व्यक्तींना हे मोडी लिपीचं प्रशिक्षण दिलंय. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे सुद्धा ठाण्याला जो मोडी लिपीचा वर्ग झाला, त्याच्यातनं पुढे त्याचे प्रगत वर्ग सुद्धा झाला, त्या सगळ्याचं प्रशिक्षण हे सुनीलजी कदम यांनीच दिलं होतं. किल्ले रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, अर्थात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला होणारा शिवराज्याभिषेक दिन या समितीमार्फत केला जातो आणि त्याचे सहकार्याध्यक्ष म्हणून देखील सुनीलजी कार्यरत आहेत. अनेक वर्ष, सुमारे 20 एक वर्षाहून अधिक काळ ते रायगडावर या
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी जातात आणि तिथल्या या कार्यक्रमातले ते मुख्य संयोजक आहेत. तर असे सुनीलजी आज आपल्या समोर हा विषय सादर करणार आहेत. तेव्हा या व्याख्यानासाठी मी सुनीलजी कदम यांनी व्याख्यान देण्याची तयारी दाखवली याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांचे स्वागत देखील या ठिकाणी करतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. आजच्या या व्याख्यानामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसह अनेक गोष्टींची माहिती ते आपल्याला देणार आहेत. विशेषतः शस्त्रांची नावं काय होती किंवा त्यांचा नेमका उपयोग कसा केला जायचा, कुठे केला जायचा, अशा सगळ्या विषयांची विस्तृत माहिती अगदी पौराणिक काळापासून जे संदर्भ सापडतात तिथपासनं विशेषतः मराठी शाळेच्या इतिहासापर्यंतचे सगळे संदर्भ आपल्याला ते सविस्तर देणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सुरुवात करतो. शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या ऑनलाईन फेसबुकवरील आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी सुनील दत्ताराम कदम, राहणार बदलापूर. माझं शिक्षण जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले असून ग्राफिक डिझाईन आणि ॲनिमेशन हे हा माझा व्यवसाय आहे. शाळा कॉलेज पासूनच गड किल्ले भटकतींचा नाद लागला 8वी पासूनच, आणि तिथपासून ते आतापर्यंत ही गड भटकंती चालूच आहे. या गडांमुळे मला आणखी 2 प्रकारचे नाद लागले. त्यातला एक म्हणजे मोडी लिपी आणि दुसरं म्हणजे शस्त्रांचा संग्रह. एका गडावरती तोफेचा गोळा मिळाला तेव्हा काही समजत नव्हतं, कौतुक म्हणून आणला आणि इथून मग तो शस्त्रांचा त्याचा अभ्यास करण्याचा आणि त्याचा संग्रह करण्याचा जो नाद लागला तो गेली जवळजवळ 20-22 वर्ष सुरू आहे. आणि यामुळे बराचसा मोठा शस्त्रांचा संग्रह माझ्याकडे झालेला आहे. ही इतिहासकालीन, मध्ययुगीन, शिवकालीन अशी बऱ्याच पद्धतीची, बऱ्याच प्रकारची अशी जवळजवळ 500च्या जवळपास शस्त्रास्त्र माझ्याकडे माझ्या खाजगी संग्रहामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने त्याचा अभ्यासही झाला. आणि म्हणून माझा त्यातला हा जो काही थोडासा अभ्यास आणि त्यातली माहिती आहे ही मी आज शिवकालीन शस्त्रास्त्र ही तुमच्या पुढे मांडणार आहे. परंतु त्याच्यापूर्वी आभाराचे 2 शब्द श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे हे लोकमान्य टिळकांनी शतकापूर्वी स्थापन केलेलं. आज ह्या मंडळाला 125 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि आता सांप्रत 126वं वर्ष चालू आहे. दुग्ध शर्करा योग असा की माननीय गुरुवर्य ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे सरांचं हे 66वी वर्ष सुरू आहे. या दुग्ध शर्करा योगाच्या निमित्ताने रायगड स्मारक मंडळाने 60 ऐतिहासिक व्याख्याने करण्याचा संकल्प केला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तज्ञांनी, इतिहासकारांनी आपापल्या विषयांची मांडणी किंवा व्याख्याने या ऑनलाईन व्यासपीठावरती सादर केली. माझं भाग्य की मलाही याच व्यासपीठावरून भारतीय शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रास्त्र हा विषय, हा माझा आवडता विषय मला मांडण्याची संधी मंडळाने दिलेली आहे. आणि गुरुवर्य श्री पांडुरंग बलकवडे सरांना सुद्धा हे जे आजचं सत्र आहे ते मी अर्पण करतो. रायगड स्मारक मंडळाने ही जी मला संधी दिली त्याबद्दल, शिवाय रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह श्री सुधीरजी थोरात सर यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी
कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या श्री दुमे सरांचे आणि सर्व मित्रमंडळी यांचे आभार आणि धन्यवाद. मी आता थोड्याच वेळात या प्राचीन भारतीय शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रास्त्र हे सादरीकरण पॉवर पॉइंटच्या माध्यमातून आपण पुढे मांडणार आहे. अपेक्षा आहे की आपण ते समजून घ्याल आणि त्याविषयी मला जे काही असेल त्या सूचना किंवा आपली मतं ही तुम्ही कळवाल, मांडाल. काही चुकलं असेल तर माफ कराल, काही शब्द मागे पुढे झाले तर ते समजून घ्याल, अशी विनंती करून सगळ्या ऑनलाईन वरती हजर असणाऱ्या आणि हा व्हिडिओ नंतर पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी नमस्कार, माझा नमस्कार, धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. प्राचीन भारतीय शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रास्त्र या विषयी आपण पॉवर पॉइंट मधून माहिती घेणार आहोत. आपल्या स्क्रीनवरती मी जे काही माहिती सांगणार आहे त्याविषयीची चित्र दिसणार आहेत तुम्हा सगळ्यांना, कारण त्या माध्यमातूनच हा विषय जास्त योग्य रीतीने मांडता येईल असं मला वाटतं आणि म्हणून तो विषय मांडण्याचा माझा प्रयत्न. तर प्राचीन भारतीय शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रास्त्र. प्रत्येक राष्ट्राचा उत्कर्ष आणि विकास हा त्या राष्ट्राने केलेल्या धातुशास्त्र आणि अभियांत्रिकी प्रगतीशी निगडीत असतो. भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात भारतीयांनी धातुशास्त्रातील केलेली आश्चर्यजनक आणि वैभवशाली कामगिरी ही विशेष अभ्यासनीय आहे. शस्त्रास्त्रांच्या या अभ्यासामध्ये धातू या गोष्टीला अत्यंत महत्व आहे, कारण शस्त्र ही धातूंपासून बनलेली आहेत. अशा अनेक प्रकारची शस्त्र आपण काही सरकारी संग्रहालयामधून, काही खाजगी संग्रहालयामधून, काही वैयक्तिक संग्रहालयांमधून पाहत आलो आणि पाहतो. जवळजवळ 15व्या-16व्या शतकातली अशी ही शिवकालीन शस्त्र आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेली असतील. ह्या शस्त्रास्त्रांना प्राचीन भारतीय शस्त्रांची परंपरा लाभलेली आहे. अशी ही शस्त्र अनेक प्रकारची, अनेक उपयोगाकरता, अनेक वेगवेगळ्या लोकांनी अनेक काळामध्ये याच्यामध्ये निर्मिती केलेली आहे किंवा पूर्वीच्या शस्त्रांमध्ये आणखी प्रगत अशी शस्त्र बनवलेली आहे. साधारण या शस्त्रांचा अभ्यास करण्याकरता आपल्याला शस्त्र निर्मिती आणि त्याचा इतिहास याचा थोडासा आढावा घेतला पाहिजे. जगाचा इतिहास किंवा भारताचा इतिहास हा आपण जवळजवळ प्रागैतिहासिक काळापासून सुरुवात करत असतो आणि आपणही थोडं म्हणण्यापेक्षा जवळजवळ 10-25 हजार वर्ष मागे जाऊन एक झटकन पुढे येऊ, म्हणजे आपल्याला शस्त्रांच्या निर्मितीचा आढावा घेता येईल. पाषाण युग हे जवळजवळ 5 लाख ते 10,000 वर्षापूर्वी हे पाषाण युगाचा हा प्रचंड मोठा कालावधी निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग आलेला आहे. ताम्रपाषाण युगाच्या काळामध्येच म्हणजेच सिंधू संस्कृतीचा काळ हा मानला जातो. सिंधू संस्कृतीचा शेवटचा काळ 1000-1500 वर्षांचा हा साधारण वेद काळ मानला जातो. वेद काळानंतरचा पुढचा काळ आहे हा साधारण रामायण आणि महाभारत हा काळ मानला जातो. तिथपासून प्राचीन कालखंड चालू होतो, म्हणजे इसवी सन पूर्व 500 पासून ते साधारण 7व्या शतकापर्यंत आणि पुढे इसवी सनाच्या 8व्या शतकापासून मध्ययुगीन कालखंड सुरू होतो. या मध्ययुगीन कालखंडामध्ये जवळजवळ 10 दशकांनंतर पुढे 16व्या शतकामध्ये शिवकाळ येतो. आता आपण सुरुवातीचा प्रागैतिहासिक कालखंड पाहू. आपण ह्याचा सगळा धावता आढावा घेणार आहोत. सुमारे इसवी सनापूर्वी लाखो वर्षांचा काळ हा आदिमानवाचा प्रागैतिहासिक काळ मानला जातो. या काळातील मानव अन्न मिळवण्याकरता आणि स्वसंरक्षण करण्याकरता निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत होता. म्हणजे झाडांच्या फांद्या, काठ्या, दगड, मेलेल्या प्राण्यांची हाडं, शिंग आणि सुळे अशी ही
साधनं होती. सर्वप्रथम शस्त्राची निर्मिती ही इथून सुरुवात झालेली आहे आणि म्हणून पहिलं शस्त्र, आदिमानवाचं पहिलं शस्त्र म्हणजे दगड. यापुढे सुरू होतं पाषाण युग. काळाच्या प्रवासात आदिमानव हा प्रगती करत होता, कारण इतर प्राण्यांना स्वसंरक्षणाकरता किंवा अन्न मिळवण्याकरता परमेश्वराने त्यांना सुळे, शिंग ह्या अशा पद्धतीचे शस्त्र दिलेली होती, जी त्यांच्या शरीरावरच होती. नख अशा रीतीची, किंवा सापांना विषारी भयंकर विष, हरणांना पळण्याकरता अत्यंत वेगाने पळण्याकरता घोड्यांना पाय दिलेले आहेत. अशा शिकारी करता आणि स्वतःचं संरक्षण करण्याकरता निसर्गाने, परमेश्वराने समस्त प्राण्यांना भरपूर काही मुक्त हस्ताने दिलेलं होतं. परंतु मानवाला मात्र अशा प्रकारचे सुळे, नखाग्र, पंख, पळता येण्यासारखे, घोड्यासारखे पाय असे कोणतेही मानवी अवयव नव्हते. परंतु मानवाला असामान्य बुद्धीची देणगी निसर्गाने, परमेश्वराने दिली आणि या बुद्धीच्या जोरावर मानवाने या अनेक साधनांमध्ये क्रांती घडवत स्वतःची प्रगती करत करत तो काळ कंठित होता. सुरुवातीला हे जे दगड शस्त्र मानवाने वापरलं होतं, तर निसर्गामध्ये सुरुवातीला धारदार किंवा टोकदार दगड निवडायचे आणि त्याचा शिकार फाडण्याकरता, कापण्याकरता वगैरे उपयोग करायचा, असं त्याने क्रम चालू केला. पुढे त्याने एका दगडाने दुसऱ्या दगडाला त्याचे छिलके पाडून त्याला टोक करायचं किंवा अणुकुचीदार करायचे किंवा त्याला धार करायची, अशी तो शस्त्र बनवू लागला. सुरुवातीला त्याला शोधावी लागत होती, आता तो बनवू लागला. आणि अशा प्रकारची बनवलेली शस्त्र काही काळानंतर त्याने लाकडी दांड्यांना वेलीसारखी बांधून कुऱ्हाडींसारखी, भाल्यांसारखी शस्त्र निर्माण केली. भारतात आदिमानवाच्या मिळालेल्या वस्ती अवशेषांमध्ये अशा ठिकठिकाणी मिळालेल्या या शस्त्रांची किंवा अशा दगडी हत्यारांची विपुल प्रमाणामध्ये ही हत्यारं मिळालेली आहेत. या काळामध्ये आदिमानव गुफांमधून राहत होता आणि गुफांमध्ये राहत असताना फावल्या वेळामध्ये तो चित्र पण काढायला शिकला. आपल्या इथे भारतात मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका या ठिकाणी अशी गुहाचित्र मिळालेली आहेत. त्यातून आदिमानवाचे जीवन थोड्याफार प्रमाणाने आपल्याला समजून येते. मग शिकार करताना त्याने काही चित्र काढलेली आहेत. त्या चित्रांमध्ये शिकार करताना त्याच्याकडे धनुष्यबाण दिसतं, त्याच्याकडे भाला दिसतो. अशा रीतीने या गुफेत राहणाऱ्या आदिमानवाने धनुष्य आणि दगडांपासून बनवलेले भाले, काठीला ते वेलीने बांधून अशा प्रकारचे त्याने शस्त्र, ही थोडी प्रगती केलेली आहे मानवानं. शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात आणि ही शस्त्र उत्खननामधून मिळालेली आहे. याच्यानंतरचा काळ ताम्रपाषाण युगाचा आहे. प्रगतीशील मानवाला धातूचा शोध लागला आणि म्हणून या काळाला ताम्रपाषाण युग असं म्हटलं जातं. धातूपासून हत्यारं बनवण्याची विद्या त्याला साधली. तो बाणांची अग्र, कुऱ्हाड, भाले इत्यादी हत्यारं आता धातूपासून बनवायला लागला. म्हणजे बघा, सुरुवातीला जी दगडांची त्याने शस्त्र बनवली होती, हत्यारं बनवली होती, त्याच ठिकाणी आता तो धातूंची हत्यारं बनवायला लागला. आणि याच काळामध्ये त्याला शेती करून राहण्याचं तंत्रज्ञानही साधलेलं होतं आणि म्हणून शेतीसाठी लागणारी अवजारं म्हणजे नांगराचा फाळ, कुदळ या वस्तू सुद्धा तो या धातूपासून बनवायला लागला. म्हणजे धातू युग सुरू झालं, पाषाण युग सुरू झालं. या काळात जी काही नांगराचे फाळ किंवा कुऱ्हाडी जी मिळाली आहेत उत्खननामध्ये अशा मानवी वस्तींमधून, तर ती तांब्याची, कथिलाची अशा रीतीची आहेत आणि म्हणून त्याला ताम्रपाषाण युग असं म्हटलं जातं. आता ताम्रपाषाण युग म्हणजे मगाशी मी सांगितलं की सिंधू संस्कृतीचाच काळ आहे. सिंधू संस्कृती ही अत्यंत प्रगत अशी मानवी संस्कृती सुमारे इसवी सनापूर्वी 5000 वर्ष भारताच्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली होती. आणि या संस्कृतीच्या उत्खननामध्ये भास्क्या विटांची घरं, रस्ते, विहिरी, स्नानगृह, गटारे आणि सुनियोजित शहरे उत्खननामध्ये आढळलेली आहेत. याच्या बरोबरच या उत्खननामध्ये धातूंची अवजारं मिळाली, भांडी, दागिने, मुद्रा, मिश्र धातूंच्या मूर्ती आणि याचबरोबर तांब्याची हत्यारं म्हणजे कुऱ्हाड, भाला, तलवार इत्यादी शस्त्र सुद्धा मिळालेली आहेत आणि संग्रहालयांमधून ही आज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच सिंधू संस्कृतीमध्ये या धातूंचा म्हणजे तांबे, कथील आणि शिस या धातूंचा माणसाला नुसताच शोध नाही, तर हे धातू बनवून त्याच्यापासून शस्त्र, मूर्त्या बनवण्याची कला साधलेली होती. म्हणजे धातू विद्या सिंधू संस्कृतीतल्या ह्या मानवाला समजलेली होती.
भारतातली सिंधू संस्कृती ही अत्यंत प्राचीन संस्कृती गणली जाते आणि म्हणून भारतामध्ये ही धातुविद्या त्यावेळी अवगत असल्याचे हे स्पष्ट पुरावे. त्यानंतरचा काळ हा वैदिक कालखंड येतो. म्हणजे वेदांची रचना या काळात झाली. सिंधू संस्कृतीचा थोडासा अखेरचा काळ, साधारण इसवी सनाचे 1,500-2,500 वर्षापूर्वी. या काळामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या चारही वेदांची निर्मिती झाली. या 4 वेदांच्या निर्मितीमध्ये ऋग्वेद हा सर्वप्रथम वेद, यजुर्वेद याच्यातला यजुर्वेद हा दुसरा वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद. या यजुर्वेदामध्ये ह्या प्रत्येक वेदाला उपवेद असायचे. या प्रत्येक वेदाला उपवेद होते. मग हा जो यजुर्वेद आहे याचा जो उपवेद आहे तो आहे धनुर्वेद. हा अतिशय महत्वाचा आहे. आणि भारताची प्राचीन शस्त्रास्त्र विद्या परंपरा वैदिक कालापासून होत होती याच्याकरता हे आपल्याला वाङ्मयीन हा पुरावा. कारण वेदांमध्ये शस्त्रांची भरपूर उल्लेख आहेत. इंद्रादी देवांची शस्त्र, त्याचं वज्र, आणखी अशा दधीची ऋषीच्या हाडापासून बनवलेलं असं एक शस्त्र, अशा बऱ्याच त्याच्यामध्ये वर्णन मिळतं. आणि वैदिक कालापासून भारतवर्षीय वीर करवाल म्हणजे तलवार व्यवहार करीत होते असे यावरून स्पष्ट दिसते. प्राचीन भारतात युद्धशास्त्र आणि शस्त्रास्त्रांवर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रथम धनुर्वेद आणि त्यानंतर अग्निपुराण, वराह मिहिराची बृहत संहिता, शुक्राचार्यांची शुक्रनीती, रामायण, महाभारत, कौटिल्याचं अर्थशास्त्र, युद्ध जयार्णव, कोदंड मंडन, लोहार्णव, बाणविद्या, राजा भोजकृत युक्ती कल्पतरू, राजवल्लभ, समरांगण सूत्रधार आणि नीती प्रकाशिका अशा अनेक ग्रंथ प्राचीन भारतामध्ये शस्त्रास्त्र विद्या आणि सैन्य यावरती लिहिलेले आहेत. मात्र हे सगळे ग्रंथ मूलतः धनुर्वेदावरूनच लिहिले गेलेले आहेत. कारण या सगळ्यांचा मूळ ग्रंथ हा यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद याच्यावरून केलेले आहे. आता धनुर्वेदामध्ये शुक्रनीती, शुक्राचार्य सांगतात की युद्ध शस्त्रास्त्र व्यूहादी रचना कुशलो भवेत, यजुर्वेदोप उपवेदेयम धनुर्वेदस्तु येनसा. म्हणजे ज्याच्या ज्ञानाने ज्याचे ज्ञान झाले असता युद्धामध्ये शस्त्र वापरण्यास, अस्त्र सोडण्यास, सैन्याची व्यूहरचना करण्यास, योग्य रीतीने लढण्यात मनुष्य पारंगत होतो, तो हा यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद प्रसिद्ध आहे. मूलतः 60,000 श्लोकांचा हा धनुर्वेद स्वयंभू मन्वंतरातील कृतयुगात भगवान शिवाने म्हणजे शंकराने हा ग्रंथ रचला. यात परमाणूपासून शस्त्रे आणि अस्त्रे कशी निर्माण करावी हे सांगितलेलं आहे. शब्दशक्तीने किंवा मंत्र सामर्थ्याने चालते ते अस्त्र आणि जे हाताने चालवावं लागतं ते शस्त्र. धनुर्वेदात अशा प्रकारची आयुधे आहेत. निरनिळ्या प्रकारचे धनुष्य, त्याला लागणारे विविध प्रकारचे बाण, तसेच शक्ती, पट्टीश, भृशुंडी, शतग्नी, भिंदीपाल, कुलिश, खड्ग ही शस्त्रे आणि ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पाशुपतास्त्र अशी अस्त्र, अशा नाना प्रकारच्या शस्त्र आणि अस्त्रांविषयीचं ज्ञान या धनुर्वेदामध्ये उपलब्ध आहे. आता धनुर्वेदाच्या 6 प्रकारच्या संहिता आहेत. म्हणजे 6 प्रकारचे धनुर्वेद वेगवेगळ्या काळामध्ये निर्माण झाले. म्हणजेच ही धनुर्वेदाची एक अपडेट व्हर्जन आहेत असं म्हणूया. आद्य धनुर्वेद हा वशिष्ठ ऋषींचा, दुसरा जो धनुर्वेद आहे हा विश्वामित्रांचा, तिसरा धनुर्वेद परशुरामाचा ज्याला जामदग्न धनुर्वेद असं म्हणतात, चौथा भारद्वाज ऋषींचा, 5वा वैशंपायन ऋषींचा आणि 6वा उशनस ऋषींचा. याच्यामध्ये वशिष्ठ ऋषींचा धनुर्वेद आहे. आता यातला फरक, याच्यामध्ये सुरुवातीला गोफण, मुसळ, काठी, पाश अशा मूलभूत शस्त्रांचा अभ्यास. दुसरा धनुर्वेद जो विश्वामित्रांचा आहे तो विश्वामित्रांनी वशिष्ठ धनुर्वेदाचा अभ्यास करून त्याच्यापेक्षा प्रगत असा दुसरा धनुर्वेद निर्माण केला. नवीन शस्त्रांची आणि त्याची तंत्राची माहिती केली. त्याच्यामध्ये तलवार, भाला, नारसिंह म्हणजे कट्यार, सांग, गदा, सांग म्हणजे एक प्रकारचा भाला लोखंडी, गदा, माडू, धनुष्यबाण इत्यादी शस्त्रांचा अभ्यास आहे. आता पुढे परशुरामाने ह्या दोन्ही धनुर्वेदांचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये स्वतःच काही आणखी निर्माण करून एक नवीन धनुर्वेद निर्माण केला.
त्याला जामदग्न धनुर्वेद म्हणतात. या धनुर्वेदामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे स्फोटक द्रव्यांचा शोध म्हणजेच अस्त्रांविषयी संशोधन आहे, तो जामदग्न धनुर्वेद. याच्या पुढे भारद्वाज ऋषींनी आणखी एक धनुर्वेद निर्माण केला. भारद्वाज ऋषींचा धनुर्वेद संहिता सध्या उपलब्ध नसली तरी इतर ग्रंथांमध्ये त्याचे बरेचसे उल्लेख येतात. त्यावरून भारद्वाज ऋषींचा एक धनुर्वाज वेद होता असं आपल्याला सांगता येतं. भारद्वाज धनुर्वेद याचं महत्व असं केलं जातं, भारत म्हणजे सतत भर घालणे, म्हणजेच विद्युत शक्तीचं संशोधन, म्हणजेच विद्युत शक्तीच्या योगाने अस्त्र सोडण्याचं तंत्रज्ञान भारद्वाज ऋषींनी शोधून काढलं आणि ते भारद्वाज धनुर्वेदामध्ये ते त्यांनी सांगितलं. याच्यानंतर 5वा धनुर्वेद वैशंपायन ऋषींचा आणि 6वा धनुर्वेद उशनस धनुर्वेद असं म्हणतात. उशनस म्हणजे शुक्राचार्य, म्हणजे शुक्राचार्यांनी 6वा धनुर्वेद लिहिला. अर्थात शुक्राचार्यांनी या पूर्वीच्या 5ही ऋषींच्या धनुर्वेदाचा अभ्यास करून आणखी संशोधन करून या 6व्या धनुर्वेदामध्ये आणखी भर घातली. ती कोणती? तर शुक्राचार्यांकडे आपण सगळ्यांना माहिती आहे की शुक्राचार्यांना संजीवनी विद्या अवगत होती. आता अर्थात याच्यामधला दैविक आणि तो प्रकार सोडून द्या की माणूस जिवंत, मेलेला माणूस जिवंत करणं हे सोडून द्या. फक्त यामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघूया. माणूस जिवंत करणं म्हणजे प्रत्यक्ष माणूस जिवंत करणं असं न धरता, ज्यावेळी युद्ध चालू असतं आणि सैन्य रचना, सैन्याची जेव्हा फळी उभी असते त्यावेळी समोरच्या शत्रूच्या आघाताने आपले काही सैनिक मरतात आणि मग अशा तऱ्हेने सैन्य संख्या कमी होत जाते आणि मग आपली कमी झालेली सैन्य संख्या, सैन्याचं खच्चीकरण किंवा ताकद ही कमी होत असते. याच्यावरती उपाय म्हणून शुक्राचार्यांनी अशा रीतीची व्यूहरचना या ठिकाणी केलेली आहे. संजीवनी विद्या म्हणजे समोरच्या शत्रूच्या माऱ्याने जर काय आपला सैनिक पडला किंवा मेला तर त्या जागी लगेचच त्याच्या जागेवरती दुसरा सैनिक उभा करणं. अशा रीतीने ह्याचं सातत्य ठेवलं तर सैन्य संख्या कमी होत नाही, सैन्याचं बळ हे कमी होत नाही आणि सैन्याची शक्ती ही तशीच राहते, वाढत राहते. हे जे तंत्रज्ञान आहे हे शुक्राचार्यांनी निर्माण केलं आणि ह्याला संजीवनी विद्या असं म्हटलं जातं. ही संजीवनी विद्या. अशा प्रकारचे हे 6 धनुर्वेद आहेत. आता या 6ही धनुर्वेदांचं आपण थोडक्यात काय आहे ते बघूया. धनुर्वेदाचे 4 विभाग आहेत. त्याच्यामध्ये दीक्षा, शिक्षा, आत्मरक्षाच एतत् साधनमेवच धनुर्वेदस्य चत्वारयते पादाः प्रतिकीर्तितः. अर्थात दीक्षा, शिक्षा, आत्मरक्षा आणि साधन हे धनुर्वेदाचे चतुष्पाद आहेत, म्हणजे 4 विभाग आहेत. अर्थात दीक्षा म्हणजे युद्धशास्त्र, रणनीती याविषयी, अभिषेक, शकुन, मंगलाचरण आणि साधनेच्या नियम पालनाविषयी या पहिल्या विभागात म्हणजे प्रथम पादात म्हणजे दीक्षा या विभागात सांगितलेले आहे. दुसरा विभाग, दुसरा पाद आहे तो शिक्षा, म्हणजे आचार्यांकडून शस्त्रास्त्र विद्या प्रशिक्षण, आचार्यांचे लक्षण व निरनिराळ्या अस्त्रशस्त्रांची माहिती या द्वितीय पादात दिलेली आहे. तृतीय पाद म्हणजे विभाग म्हणजे आत्मरक्षा, स्वसंरक्षण करणे, त्यासाठी सांप्रदायिक शस्त्रे यांचा अभ्यास करणं, त्यांच्या मंत्र, त्यांच्या देवता, त्यांच्या सिद्धी इत्यादी गोष्टी तृतीय पादामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. चतुर्थ पाद म्हणजे चौथा विभाग, हा साधन म्हणजे विविध शस्त्रास्त्र, सैन्याचं व्यवस्थापन, रणवाद्ये, युद्धाला उपयोगी असलेलं साहित्य, तसंच देवार्चन, योगाभ्यास, सिद्ध अस्त्रांचा प्रयोग आणि त्याच्याविषयीची नियम आणि बंधनं इत्यादीची दिव्य माहिती या चतुर्थ पादामध्ये निरूपण केलेली आहे. असे हे या धनुर्वेदाचे चतुष्पाद म्हणजे 4 विभाग. आता धनुर्वेदातील शस्त्रांचे भेद आपण बघूया. धनुर्वेदातील शस्त्रांचे भेद. चतुर्विधम आयुधम मुक्त मुक्तम मुक्ता मुक्तम यंत्रमुक्तश्चोती. आता याच्यामध्ये मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त आणि यंत्रमुक्त हे 4 भेद आहेत, 4 प्रकार आहेत. मुक्त म्हणजे चक्र, जसं चक्र फेकून मारतात म्हणजे ते मुक्त आहे, फेकून मारतात, ते दूर जाऊन शत्रूवर प्रहार करतात, ते मुक्त. अमुक्त म्हणजे जे हातात धरून लढावं लागतं, म्हणजे खड्ग, तलवार, गदा, ही जी शस्त्र आहेत ही अमुक्त आहेत. अमुक्त म्हणजे हातात धरूनच तुम्हाला युद्ध करावं लागतं, प्रहार करावं लागतं. मुक्तामुक्त म्हणजे असं शस्त्र की जे हातात धरूनही तुम्हाला युद्ध करता येतं आणि फेकून देऊनही युद्ध करता येतं, म्हणजेच भाला जो हातात धरून लढता येतं आणि भाला फेकून देऊनही आपण शत्रूवर वार करू शकतो. ते मुक्तामुक्त म्हणजे मुक्त सुद्धा आहे आणि अमुक्त सुद्धा आहे. आणि चौथं हे यंत्रमुक्त म्हणजे धनुष्यबाण, धनुष्य हे यंत्र आणि या यंत्राच्या साहाय्याने सोडण्यात आलेला बाण असं यंत्रमुक्त. असे हे 4 भेद या धनुर्वेदात सांगितलेले आहेत.
बघा किती शास्त्रशुद्ध हे शस्त्रांचं ज्ञान आणि त्याचा उपवेद याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे फार थोडक्यात सांगतोय, फार याच्यामध्ये विस्तृत रीतीने ह्या सगळ्या गोष्टी धनुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. आता याच्यातली अस्त्रविद्या याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत धनुर्वेदातली. तर अस्त्रविद्या, पुराण ग्रंथ मतानुसार यातील अस्त्र मंत्रविद्येने भारित करून सोडली जातात. अस्त्र भयंकर उत्पात करणारी आणि विनाशकारी अत्यंत संहारक असतात. अस्त्रांमध्ये ब्रह्मास्त्र, ब्रह्मशिरास्त्र, ब्रह्मदंडास्त्र, नारायणास्त्र, पाशुपतास्त्र, अग्नेयास्त्र, वायव्यास्त्र, वरुणास्त्र असे अनेक प्रकारचे भेद आहेत आणि अनेक प्रकारची अस्त्र आहेत. या अस्त्रांची संहारक शक्ती अतिशय भयंकर आहे. ही अस्त्र सोडल्यावरती होणाऱ्या सृष्टी विनाशाचे वर्णन हे या निरनिळ्या ग्रंथांमधून, महाभारतांमधून, त्या युद्धांमधून आपल्याला वाचायला मिळतं. उदाहरणार्थ ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर जवळजवळ सृष्टीचा विनाश होतो आणि म्हणून ही अस्त्र सोडताना फार विचारपूर्वक सोडावी लागतात. शत्रूने सोडलेल्या अस्त्रांचं निवारण करण्याकरता मुख्यतः अस्त्रांचा वापर करायचा असतो. तर याविषयी अस्त्रविद्येमध्ये दिलेलं आहे. आता ही जे अस्त्र आहेत, आता हे आमचं असं काही लोक असं म्हणतात की ह्याचं पुराणातलं आणि हे असं अस्त्र बिस्त्र हे सगळे जे प्रकार आहेत ते काय आणि आहे की नाही माहित नाही. परंतु एक आठवण करावीशी वाटते की अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे झालेला प्रचंड उत्पात आणि विनाश साऱ्या जगाने अनुभवलेला आहे. आणि आमच्या धनुर्वेदातल्या आणि रामायण महाभारतातल्या अस्त्रांमुळे सोडण्यात आलेल्या विनाशाच्या नंतर होणारे परिणाम जे वर्णन केलेले आहेत ते परिणाम आणि ह्या अणुबॉम्बने सोडलेल्या आधुनिक युगातल्या त्यानंतर झालेले परिणाम, हे दोन्ही परिणाम एकसारखे आहेत हे आपलं सहज लक्षात येतं. म्हणजेच अस्त्रांमुळे झालेला विनाश पुरातन काळातल्या आणि आधुनिक काळातल्या हे एकसारखीच वर्णन आहेत. आता पुरातन काळामधल्या लोकांनी तर बघितलं नव्हतं अणुबॉम्बनी काय होतं ते, परंतु अणुबॉम्बनी काय झालं जे आपण आता बघितलं ते 1000-2000 वर्षापूर्वी लिहून ठेवलं गेलं. इतकंच. असो, आपण अस्त्रांविषयी इथेच थांबणार आहोत, कारण अस्त्र हा विषय आपल्याकरता नाहीये. फक्त आपण थोडक्यात आता प्राचीन भारतीय परंपरा म्हणून काही काळ आपण अभ्यासतो आहोत. तर त्याच्यामध्ये आता रामायण महाभारतातला काळ आहे. त्याच्यामध्ये रामायण महाभारत काळामधलं युद्ध आपल्याला माहिती आहे. रामाची सेना ही वानर सेना आहे आणि वानर सेना ही त्यांची शस्त्र म्हणून दगड, झाडं, गदा, भाले, तलवार, परशु, धनुष्यबाण अशा प्रकारची शस्त्र वापरतात आणि अशा प्रकारची वर्णन आहे. परंतु रावणाची जी सेना आहे त्याच्याकडे रथ आहेत, त्याच्याकडे घोडे आहेत, त्याच्याकडे तलवार आहे, त्याच्याकडे धनुष्यबाण आहे, अस्त्रादी विद्या आहेत, गदा आहे, भाला आहे, परशु आहे. हे सगळं रावणाच्या सैन्यामध्ये आहे. रामाचे गुरु हे वशिष्ठ ऋषी आहे. वशिष्ठ ऋषींचा धनुर्वेद आपण बघितला, ज्याच्यामध्ये झाडं, दगड आणि इत्यादींपासून युद्ध कसं करायचं हे सांगितलेलं आहे. इत्यादी शस्त्रांविषयी माहिती आहे. रावणाचे गुरु हे विश्वामित्र आहेत आणि विश्वामित्रांच्या धनुर्वेदामध्ये या धनुर्वेदातला पुढचा टप्पा आहे आणि विश्वामित्र धनुर्वेद आणि वशिष्ठ धनुर्वेद यांचं हे युद्ध आहे. असं युद्धशास्त्राचा अभ्यास करताना, आपण शस्त्रांचा अभ्यास करताना मानायला काही हरकत नाही आणि तसा अभ्यास करू शकतो. महाभारताचं युद्ध जर आपण पाहिलं तर दोन्हीकडे धनुष्य, बाण, तलवार, ढाल, भाला, गदा, परशु अशी चक्र अशी अनेक प्रकारची शस्त्र आणि द्वंद्व युद्ध सुद्धा खेळलं गेलेलं आहे. याच्यातून आपल्याला पुरातन शस्त्रास्त्रांची माहिती मिळते. तर हा रामायण महाभारतातला काळ. पुढे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास काळ आपण पाहणार आहोत. इसवी सन पूर्व 300 ते 13वे शतक. म्हणजे याच्यात झालेले राजे कोणते तर नंद वंश, त्याच्यानंतर मौर्य म्हणजे चंद्रगुप्त म्हणजे आणि अशोकापर्यंतचा काळ चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्याचा काळ, त्याच्यानंतर कुशाण काळ हे परदेशी त्या वायव्य दिशेकडून आलेले हे परकीय आहेत, कुशाण आणि हुन. तो कनिष्क राजा आहे. अर्थात ते आल्याच्या नंतर त्यांनी वैदिक संस्कृती, हिंदू संस्कृती स्वीकारली आणि ते इथलेच झाले. पुढचा काळ जो आहे तो दुसरा चंद्रगुप्त म्हणजे विक्रमादित्य, उज्जैनीचं जे राज्य आपण मानतो तो चंद्रगुप्त विक्रमादित्य. ज्या विक्रमादित्याविषयी वेताळ पंचविशी आणि सिंहासन 32 सारख्या कथा रचल्या गेल्या, तो हा महान राजा विक्रमादित्य, दुसरा चंद्रगुप्त, गुप्त घराण. त्याच्यानंतरचा काळ आहे तो सातवाहन काळ, महाराष्ट्राकरता स्वाभिमानाचा काळ. कारण हे महाराष्ट्रातले राजे त्यांनी जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य केलेलं आहे, काही उत्तर भारताचा. त्याचा जो संस्थापक आहे तो तिमुक सातवाहन महाराष्ट्रामध्ये. यानंतरचा जो काळ आहे तो वाकाटाकांचा कर्नाटकाच्या आसपास
चालुक्य कल्याणीचे, कदंब कर्नाटक आणि गोवा, राष्ट्रकूट विदर्भामध्ये, होयसळ कर्नाटकच्या बाजूला आणि शिलाहार पुन्हा महाराष्ट्रामध्ये. या शिलाहारांच्याच काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये यादवांची महान सत्ता निर्माण झाली आणि महाराष्ट्रातल्या देवगिरीच्या इथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दक्षिणेचा कारभार यादवांच्या राज्यात असा बघितला जातो. यादवांच्या काळात मुसलमानांचं आक्रमण झालेलं आहे, हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच वेळेला कर्नाटकामध्ये विजयनगरला एक हिंदू राज्य उदयाला आलं आणि त्यांनी अत्यंत प्रगती केली होती. यांनी सुद्धा शस्त्रास्त्रांमध्ये पुष्कळ आपल्याला त्यांनी केलेली प्रगती आणि त्याविषयी माहिती मिळते. ह्या सर्व राजवटींच्या काळामध्ये मंदिरं आणि लेणी खोदल्या गेल्या आणि ह्या मंदिर आणि लेण्यांमध्ये प्रचंड सुंदर असं शिल्पकलेचं काम केलेलं आहे. देवादिकांचं आणि मनुष्यांचं चित्रीकरण यात केलेलं आहे. त्यांचे अलंकार, त्यांची वस्त्र, याच बरोबर त्यांचं युद्ध आणि त्यांच्या बरोबर असलेली शस्त्र, त्यांचे रथ, हे वेरूळ पासून ते अनेक आपल्या मंदिरांमध्ये, लेण्यांमध्ये आपण याची केलेली शिल्पांकनं पाहतो. यावरून या काळातली शस्त्र कशी होती याची आपल्याला कल्पना येते. देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य 1311 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा निर्णायक पराभव करून दक्षिण देश काबीज केला. कारण यापूर्वी ते उत्तरेमध्ये आधीच आलेले होते, मुघल म्हणण्यापेक्षा मुघल नंतर. परंतु या खिलजीने दक्षिणेत येऊन देवगिरीचं राज्य बुडवलं आणि तेव्हापासून भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये मुसलमानी सत्ता सुरू झाली. मुसलमानी सत्ता सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा ते राज्यकर्ते म्हणून इथे आले, तर त्यावेळी त्यांच्या संस्कृतीतल्या किंवा त्यांच्या काही गोष्टींचा परिणाम इथल्या संस्कृतीवर झाला. मग ती शस्त्र असतील, भाषा असेल आणि अशा चालीरीती असतील, खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, आणि मग याच्या पुढची जी संस्कृती बघायला मिळते ती थोडीशी सरमिसळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग शस्त्रास्त्रांमध्ये सुद्धा ही देवाणघेवाण झाली. म्हणजे भारतीय शस्त्र आणि आपल्याकडे अतिशय परिणामकारक अशी शस्त्रास्त्र होती, त्याचा त्यांनी स्वीकार केला. त्यांच्याकडे काही चांगल्या पद्धतीची शस्त्र होती किंवा तंत्र होतं, ते आपल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि ही अशा प्रकारची संस्कृती आहे. मगाशी सांगितलेलं तुम्हाला, प्राचीन मूर्ती आपण देवदेवतांच्या पाहिल्या तर त्या मूर्तींच्या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र सहज पाहायला मिळतात. प्राचीन मूर्तिकलेमध्ये इथे बघा शंकराचं चित्र आहे आणि तो गजासुराचा वध करतोय असं त्याने दाखवलेलं आहे. त्या शंकराच्या हातामध्ये कित्येक शस्त्र आहेत पहा तुम्ही. इथे खांडा म्हणजे खड्ग म्हणजे तलवार, गदा, त्रिशूल, परशु, वज्र, पाश, बाण, धनुष्य, डमरू ही सगळी शस्त्र त्याच्या हातात आहेत. या बाजूला दुसऱ्या चित्रात महिषासुर मर्दिनी त्या महिषासुराचा वध करताना शिल्पांकन केलेलं आहे. यामध्ये देवीच्या हातातली ढाल, तलवार, मागे बघा तिने तलवार धरलेली, डोक्याच्या मागे ती तलवार अशी उगारलेलीच आहे तिने. त्रिशूलाने त्या महिषासुराचा वध केलेला आहे. महिषासुराच्या पाठीमध्ये चक्र फेकून मारलेलं ते चक्र त्याच्या पोटात लागलेलं आहे बघा. चक्राचं चित्रांकन आहे त्या ठिकाणी, शिल्पांकन आहे. तिच्या काही हातात वज्र आहे, पाश आहे, परशु आहे, बाण आहे, शक्ती आहे, डमरू आहे, वाद्य म्हणजे रणवाद्य ज्याला म्हणतो ते. हे अशा रीतीची शस्त्र आपल्याला या मूर्तींमधून प्राचीन काळातली, ज्या काळातली मंदिरं, ज्या काळातली मूर्ती, त्या काळातली शस्त्र त्या शिल्पकाराने त्या ठिकाणी शिल्पांकित केलेली आहे. इथून आपल्याला त्या त्या काळातल्या शस्त्रांचा अभ्यास करण्याकरता हे उपयोगी पडतं. भारताच्या या शस्त्रांच्या मध्ये प्राचीन मूर्तिकलेतली शस्त्र, त्या इथे तुम्हाला ह्या मूर्तींमध्ये ही शस्त्र दिसत आहेत आणि ही शस्त्रांचं इथे थोडक्यात चित्र काढून मी ठेवलेली आहेत की ती कोणती कोणती शस्त्र आहेत आणि त्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली. तर ती शस्त्र म्हणजे चक्र, धनुष्य, बाण, खड्ग म्हणजे तलवार, ढाल, ढालाला खेटक असं म्हणतात, त्रिशूल, गदा, मुद्गल, शक्ती, पाश, परशु, शूल, खटवांग, बाणाचे भाते, नांगर, अंकुश, अग्नी, डमरू, शंख, वज्र, तोमर अशी अनेक प्रकारची शस्त्र ही निर्माण झालेली आहेत आणि ती ह्या शिल्पांकनांमध्ये आपल्याला सहज दिसतात आणि ते समजावं म्हणून हे शस्त्रांचं काही चित्र इथे दाखवलेले आहे. याच्या नंतर भारतीय आपण शस्त्र कशा पद्धतीची होती म्हणजे ह्या मध्ययुगातली मूर्त्यांच्या, कारण ही शस्त्र आपल्याला मिळत नाहीत, म्हणजे ते प्रमाण अत्यंत कमी आहे, अगदी 99% मिळत नाहीत ही शस्त्र. आणि म्हणून आपल्याला शिल्पचित्र जी काही उपलब्ध आहेत त्याच्यातून या शस्त्रांचं आकार उकार आणि अभ्यास करावा लागतो आणि ग्रंथातली वर्णनं याच्यानुसार आपल्याला ही शस्त्र समजतात. आता या शस्त्रांच्या साहाय्याने भारतामध्ये हा 2000 वर्षापूर्वीपासूनचा युद्धांचा इतिहास घडत आलेला आहे आणि म्हणून भारतीय इतिहासातली युद्ध ही
युद्धाच्या महत्वाने जाणून घ्यायचे, कारण युद्ध म्हटलं की शस्त्र आलं, शस्त्राशिवाय युद्ध नाही होणार आहे आणि म्हणून ही शस्त्र बघायची. म्हणून इसवी सनाच्या 8-9 या शतकापासून भारतावर वायव्येकडून तुर्कांची आक्रमणं होऊ लागली. ही आक्रमणं अत्यंत घातक होती, कारण यापूर्वी सिकंदराने आक्रमण केलं होतं, परंतु तो त्या पौरस राजाबरोबर युद्ध करून म्हणजे जवळजवळ पंजाबच्या पलीकडे त्या सीमेवरून तो पुन्हा त्याच्या देशात माघारी गेलेला आहे. त्याने भारतात काही येऊन पुढे उत्पात केले नाही, परंतु तुर्कांनी मात्र सतत आक्रमण करून भारतीय संस्कृतीची प्रचंड प्रमाणामध्ये हानी केलेली आहे धर्मांधातून. आता यांनी तुर्कांनी ज्यावेळी आक्रमण ते युद्ध जिंकले, कारण त्यांच्या शस्त्रांमध्ये आणि आपल्या शस्त्रांमध्ये फरक होता. आपल्याकडची तुर्क येई मुसलमान येईपर्यंतच्या इस्लामी आक्रमण होईपर्यंतच्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये राज्य होती त्या नीती नियमाने लढणारी राज्य होती आणि म्हणून त्यांच्यामध्ये काही युद्धाचे सुद्धा नियम पाळले जायचे, जे पारंपरिक युद्ध भारतीय युद्ध तंत्रामध्ये हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हणजे रामायण भारतात महाभारताचं युद्ध बघितले तर महाभारतामध्ये आपण ऐकतो की युद्ध संपल्यानंतर दोन्हीकडचे सैनिक एकमेकांकडे जाऊ शकत होते, एकमेकांशी बोलू शकत होते, सगळं त्यांच्याशी म्हणजे तसं एकदम रात्री युद्ध बंद करायचं, धोक्याने युद्ध करायचं नाही, अशा काही गोष्टी रामायण आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अशी युद्ध पद्धती भारतीयांची होती आणि म्हणजे युद्ध सुद्धा धर्माने आणि नीतिमत्तेने करायचं, हे इथलं तत्त्व. परंतु तुर्कांचं नेमकं उलट, म्हणजे अत्यंत क्रूर असं सैन्य, कुटील नीती आणि धर्मांधतेने युद्ध हे यांचं होतं आणि म्हणून त्यांची शस्त्र सुद्धा त्यांनी तशा पद्धतीची भयंकर अशी शस्त्र आणली. मानव जातीचा पूर्णपणे संहार होतो किंवा करावा याच दृष्टीने ही शस्त्र त्यांनी आणली. त्याच्यामध्ये धनुर्धर आपल्याकडे होते, त्यांच्याकडेही होते, परंतु त्यांचे धनुर्धर हे घोड्यावरून शरसंधान करू शकत असायचे, म्हणजे त्यांच्या घोड्यांना रिकिबी होत्या आणि रिकिबीत पाय अडकवल्यामुळे त्यांच्या धनुर्धरांना निर्धोकपणे लक्ष्यभेद करता यायचा. म्हणून भरधाव घोड्यावरून सुद्धा धनुष्याने ते वेध घेऊ शकत होते. त्याच्यानंतर त्यांच्याकडे मगरबी नावाची यंत्र, मगरबी म्हणजे दगड फेकणारी यंत्र, अशी यंत्र त्यांनी ते घेऊन आले होते आणि ह्या यंत्राच्या साहाय्याने त्यांनी तोफा बंदुका आणल्या. त्यावेळी प्रथम ह्या लोकांनी आणलेल्या तिथे आणि हा प्रचंड उत्पात आणि ही शस्त्र आपल्याकडे नसल्यामुळे आपलं काही ठिकाणी हे थोडंफार आपण पराजय पावलेला आहोत. आता ते युद्ध आपण थोडक्यात कोणते ते पाहूया. तर याच्यामध्ये भारतीय युद्ध शस्त्रांचं जे महत्व आहे ते मी तुम्हाला आता सांगितलं की 1000च्या कालखंडापासून भारतात वायव्येकडून तुर्कांचे आक्रमण व्हायला लागले आणि आपल्या प्रदेशाचा विस्तार करत करत हे भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले आणि मग भारतात घुसले. गझनीचा महम्मद सबकतगीन याने आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महमूद या गझनीच्या महम्मदाने भारतावर जवळजवळ 17 वेळा आक्रमण केली आणि प्रचंड लूट आणि कत्तल करून तो गेला. आणि याच्यानंतर जी येते ती तराईंची पहिली लढाई, म्हणजे सध्याचा पंजाब, त्या काळातील सरहिंद म्हणजे आजचा भटिंडा जिल्हा आहे, तिथे दिल्लीचे राजपूत शासक पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यामध्ये ही लढाई झाली. इसवी सनाच्या 1190 या साली तराईंच्या पहिल्या लढाईमध्ये मात्र पृथ्वीराज चौहानने या मोहम्मद घोरीचा पराभव केलेला आहे आणि हा पराभव पाहून हा मोहम्मद घोरी पळून गेला आणि पूर्ण तयारीनिशी त्याने इथल्या शस्त्रांचा आणि इथल्या सगळ्या प्रदेशाचा आणि सगळा अभ्यास केलेला होता. पूर्ण तयारीनिशी हा परत गेला, त्याने सैन्य जमवलं, शस्त्रास्त्र जमवली, प्रचंड सैन्य जमवलं आणि तो पहिली लढाई झाली 1191 आणि हा इसवी सनाच्या 1100 म्हणजे वर्षभरात इसवी सन 1192 पुन्हा तो चाल करून आला. पृथ्वीराज चव्हाणला वाटलं होतं की पहिल्यांदा आपण या ठिकाणी जिंकलेलो आहोत आणि त्यामुळे त्याने त्या वर्षभरामध्ये सैन्याची पुन्हा जर अशा प्रकारचं प्रचंड आक्रमण झालं तर त्या रीतीने रचना करणं, शिवाय भाऊबंदकीमध्ये भांडणं होती, त्याच्यामुळे बऱ्याच त्याच्या भाऊबंधांनी किंवा राजपुतांनी त्याला दुसऱ्या युद्धामध्ये मदतच केली नाही आणि शस्त्रास्त्रही त्यांनी जी वापरली होती त्यावेळी त्याने असा विचार केला नाही की पहिल्या युद्धामध्ये आणि अशा प्रकारची शस्त्र आणलेली होती तर आपल्याला अशा प्रकारची शस्त्र बनवायला पाहिजेत किंवा तरच आपण लढू शकू, नाही तर आपला निभाव लागणार नाही. आणि दुसऱ्या युद्धामध्ये या सगळ्याचा अभ्यास करून या मोहम्मद घोरीने पुन्हा पृथ्वीराज चव्हाणवर आक्रमण केलं. मात्र या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण हरला गेला दुसऱ्या युद्धामध्ये आणि तराईंची दुसरी लढाई लढल्यामुळे दिल्लीवरती मुसलमानांचं राज्य प्रस्थापित झालं आणि दुसऱ्या तराईंच्या लढ्यामुळे दिल्लीवरती या घोरी घराण्याची सत्ता आली. याच्यानंतर खानवाचे युद्ध जे झालं, जे आग्र्याजवळ खानवा म्हणून एक आहे गाव, त्या ठिकाणी राजपुतांचा मेवाडचा राजा राणा संग होता, तेव्हा त्याच्याबरोबर ह्या बाबराचं युद्ध झालं
आणि राणा संघच्या सैन्यात 120 रजपूत रजवाडे होते, 8,000 घोडेस्वार होते, 500 हत्ती आणि पायदळ होतं. मग त्याच्या तुलनेमध्ये बाबराचं सैन्य संख्या जी होती ती खूपच कमी होती. परंतु परंतु बाबराकडे तौलग नामा एक युद्ध प्रकार आणि तोफखाना आणि बंदुकी अशा आधुनिक शस्त्रांच्या जोरावरती बाबर खानवाचं युद्ध हे जिंकला. राणा संघला हे युद्ध पराजय झाला. हा युद्धाचा महत्वाचा शस्त्रास्त्रांमुळे जो होणारा भाग असतो तो. त्याच्यानंतर हळदी घाटाचं युद्ध. इसवी सन 18 जून 1576 मध्ये महाराणा प्रतापसिंह आणि अकबर याच्या हळदी घाटाचं युद्ध झालं. महाराणा प्रतापसिंहाच्या सैन्यामध्ये पारंपरिक तलवार, धनुष्यबाण, भाले ही पारंपरिक शस्त्र, तसंच 3,000चं घोडदळ, 350 आदिवासी. आदिवासी कारण हे तीर कामटे चालवणं आणि ते विषारी हे आहेत, बाण आहेत. म्हणजे खरोखरच हे मुसलमान त्या ह्या धनुर्धरांना घाबरत होते, कारण त्यांच्या बाणांना घाबरत होते. ते वर्णन आहेत त्याची सगळी त्यात, आणि मुसलमानाच्याच ग्रंथामध्ये ती वर्णन आहेत. आणि हे हत्ती होते. मुघल सैन्य संख्या यावेळी मात्र जास्त होती. तलवार, ढाल, धनुष्यबाण, गदा, कुऱ्हाड, तोफा, तोडेदार बंदुका इत्यादी आधुनिक शस्त्र आणि सैन्य संख्या आणि आधुनिक युद्ध पद्धती आणि शस्त्र यामुळे या युद्धामध्ये हळदी घाटाच्या युद्धात महाराणा प्रतापच्या विरुद्ध मुघलांना विजय मिळाला. याच्यामध्ये महाराणा प्रतापाच्या शौर्याचं आणि शस्त्रांचं वर्णन येतं, परंतु आपण थोडं पुढे जाणार आहोत. यानंतर पहिलं पानिपतचं युद्ध जे झालेलं आहे ते इसवी सन 1526च्या 21 एप्रिलला हे पानिपतचं पहिलं युद्ध झालं. आणि साधारण 1526 ते 1707 हा भारतीय इतिहासातील मुघलांचा काळ समजला जातो. आशियातील फरगना राज्यातील जहरुद्दीन मोहम्मद बाबर याने भारताच्या वायव्य सीमेवरील काबूल कंदाहार जिंकलं तेव्हा पंजाबचा सुभेदार दौलत खान याने लोधी विरुद्ध बाबराला सैन्यानिशी पाचारण केलं. म्हणजे बघा, हे पहिल्या पानिपतच्या युद्धात पण तेच झालं की परकीयांना ओढून आणलं आणि आता इथे हल्ला करा. तर त्या लोधी विरुद्ध बाबराला दौलत खानाने ओढून आणलं. आणि 21 एप्रिल 1526 इसवी सणाला बाबराने पानिपत इथे पहिलं युद्ध केलं आणि स्वतःच दिल्ली म्हणजे त्याने काय केलं, त्याने त्या दौलत खानाला पण बुडवून टाकलं. लोधीला तर त्याने बुडवलंच, पण दौलत खानाला बुडवून टाकलं. आणि दौलत खानाने बोलवलं होतं की लोधीला हरवायला आणि दिल्ली मला मिळेल म्हणून मदतीला, पण हे झालं उलट. त्याने स्वतःच दिल्ली बळकावली. आणि ह्या युद्धामध्ये इब्राहिम खान लोधी 1,00,000 सैन्य घेऊन गेला. त्याच्याबरोबर हत्ती दल, तलवार, ढाल, धनुष्यबाण, गदा, कुऱ्हाडी, सुरे वगैरे इत्यादी शस्त्र सगळी आणि पारंपरिक युद्ध पद्धती होती, कारण याच्याबरोबर लढणारे काही रजपूत. तर बाबर याच्याकडे 25,000चं सैन्य आणि वरील शस्त्र सगळे असून बाबराकडे शिस्तबद्ध सैन्य, मगरबी म्हणजे दगड फेकणारी अशी यंत्र, तोफखाना आणि बंदुके होते. अशा प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्र आणि वेगवान घोडदळ आणि शिस्तबद्ध आणि क्रूर अशा युद्ध पद्धतीच्यामुळे बाबराला या पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये जय मिळाला. पानिपतचं दुसरं युद्ध जे आहे ते 15 जून 1556 इसवी सणात झालं. आणि अकबर आणि सुलतान मोहम्मद आदिलशहाचा सेनापती हेमू, म्हणजे बघा लढले कोण, दोन मुसलमान, आदिलशहाचा सेनापती हेमू यांच्यामध्ये हे पानिपतचं दुसरं युद्ध होतं. आणि याच्यामध्ये सुद्धा या हेमूचा अकबराने पराभव केलेला आहे. आणि दुसरं युद्ध सुद्धा अकबराने जिंकल्यामुळे दिल्लीवरती मुघल सत्तेची स्थापना झाली. हे सगळं शस्त्रास्त्र वापरण्याच्या योगांमुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण धातूंचा भारतातील इतिहास बघूया. म्हणजे आपण युद्ध बघितली भारतांची आणि त्या युद्धांमध्ये वापरलेली शस्त्र बघितली आणि यांची वर्णनं मुसलमानी आणि काही हिंदू ग्रंथांमध्ये येतात. धातूंचा भारतातला, कारण शस्त्र म्हटलं की ते धातूपासून तयार होतं. मग ही शस्त्र भारतीयांना मगाशी तुम्हाला सांगितलं सगळं, आपण बघितलंच आढावा की धातूचा शोध कसा लागला भारतामध्ये त्या ताम्रपाषाण युगामध्ये. तर धातूंचा भारतातील इतिहास थोडक्यात आपण बघूया की अश्मयुगाचा प्रदीर्घ कालानंतर ताम्रपाषाण युग सुरू झालं आणि लवकरच लोह युगामध्ये मानवाने प्रवेश केला. भारतीय धातू विज्ञानाची सुरुवात इसवी सणापूर्वी 4,500 ते 3,500 कालखंडातील येथील भट्टी बलुचिस्तानातील मेहरगड, म्हणजे हे सध्या पाकिस्तानात येतं, येथील उत्खननामध्ये एक ही भट्टी सापडलेली आहे. त्याच्यामध्ये लोखंड म्हणजे खनिज मिसळून लोखंड बनवलं होतं अशा पद्धतीची. याचं आयुष्य 3,500-4,500 वर्षापूर्वी आहे. आणि हे मेहरगड त्या काळामध्ये भारतातच होतं, म्हणजे तो भारताचाच भाग होता.
आणि सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तूंवरून त्या लोकांना तांब, कास, कथील, सोनं, चांदी आणि शिस या धातूंचा वापर आणि संमिश्र धातूबद्दल ज्ञान होतं, हे याचे पुरावे मिळालेले. धातूंचा ऋग्वेदातील उल्लेख आपण पाहू, कारण सिंधू संस्कृतीनंतर ऋग्वेदाचा काळ आपण म्हटलं आहे मागच्या स्लाइडमध्ये. आणि ऋग्वेदामध्ये हिरण्य म्हणजे सुवर्ण, रजत म्हणजे चांदी, आयस म्हणजे लोखंड या 3 धातूंचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला असून त्यावरील प्रयोगाचे वर्णनही येते. ऋग्वेदातील आयस धातूचे वर्णन या लोखंडास लागू पडते. म्हणजे बघा, इंद्राच्या अश्वाचे पाय आयस धातूचे बनवलेले आहे. ऋग्वेदाच्या या ऋचांमध्ये याचं वर्णन येतं. धनुष्याचं वर्णन आयोमुख व आयोग्रया म्हणजे आयस म्हणजे लोखंडाचे टोक असलेले धनुष्य असं केलेलं आहे. त्याच्यानंतर असे हे रुचा आहेत, त्यांच्यामधली ही वर्णन मी फक्त अर्थ सांगतोय. इंद्रास आयस ची नख असलेला, आयसची नख म्हणजे लोखंडाची नख असलेला, म्हणजे थोडक्यात आहे ना, हे वाघनखासारखं असं काहीतरी असावं, या शब्दांनी वर्णन केलेलं आहे. आयस धातूच्या दुसरंही अजून एक वर्णन आहे त्या श्लोकांमध्ये संस्कृतमध्ये. आयस धातूच्या, मी त्याचे अर्थ सांगतोय फक्त. आयस धातूच्या ठोकून ठोकून बनविलेली भांडी, हा, ज्याच्यामध्ये सोमरस प्रवेश करतो. शिवाय अशाच ठोकून ठोकून बनवलेल्या कढयांमध्ये गाईचं दूध तापविण्याकरता उपयोग करतात किंवा करीत, असे हे ऋचांमध्ये आलेले उल्लेख आहेत. मग वरील या सगळ्या वर्णनावरून आयस धातू कठीण, कणखर, तीक्ष्ण आणि घनवर्धनीय म्हणजे ठोकून ठोकून त्याचा पत्र्यासारखा वर्धनीयता ज्याला म्हणतो ते बनवता येतं असं निष्पन्न होतं. म्हणून आयस म्हणजे लोखंड, म्हणजे ऋग्वेद काळी लोखंडाची माहिती आम्हा भारतीयांना होती आणि अशा लोखंडापासून आम्ही शस्त्र बनवत होतो, हा ऋग्वेद काळून सगळ्यात जुना लोखंड माहीत असलेल्याचा उल्लेख. आता आपण आणखी बघू की ह्याचे अवशेष कुठे आम्हाला बघायला मिळतात प्राचीन भारत काळामध्ये. तर प्राचीन भारतीयांना घडीव लोखंडाचे तंत्रज्ञान अवगत होते हे ऋग्वेदात सांगितलं, पण आम्हाला असं लोखंड कुठे येतं ते दाखवतो तुम्हाला. दिल्ली येथील लोहस्तंभ सगळ्यांना प्रसिद्ध आहे. इसवी सनाच्या 402 चंद्रगुप्त दुसरा म्हणजे विक्रमादित्य उदयगिरीच्या ठिकाणी त्यांनी विष्णुपदगिरी म्हणून विष्णूचं एक मंदिर स्थान होतं, त्या ठिकाणी हा त्याने स्तंभ उभारला. त्याला दीपस्तंभ किंवा पूर्वी म्हणत होते, असा स्तंभ उभारला. हा स्तंभ लोहापासून बनलेला आहे. म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये भारतीयांनी बनवलेला हा लोहस्तंभ आज दिल्लीमध्ये त्या कुतुब मिनारच्या तिथे हा उभा आहे आणि तो लोहस्तंभ अख्ख्या जगातले लोक तिथे बघायला जातात. हा लोहस्तंभ पाऊस, ऊन, वारा आज 4थ्या शतक म्हणजे कित्येक वर्ष झाली, 1500 वर्षांपेक्षा जास्त, या तो गंजत नाही, काही त्याला होत नाही, तो जसाच्या तसा आहे. अशा प्रकारचं लोखंड बनवण्याची प्रक्रिया, तंत्रज्ञान भारतीयांना माहीत होतं, याचा हा पुरावा. तसंच कोणाचं सूर्यमंदिर जे बांधलेलं आहे त्याच्याकरता लोखंडी तुळ्यांचा वापर केलेला आहे. इसवी सनाचे 1238व्या वर्षी नरसिंहदेव या गंग वंशाच्या राजाने ओडिसामध्ये हे कोणार्क सूर्यमंदिर बांधलं. त्या मंदिराच्या जवळ ह्या तुळया पडलेल्या आहेत, त्या आपण बघू शकतो. तसंच धार येथील लोहस्तंभ, धार या ठिकाणी जो भोज माळव्यामध्ये भोज राजा भोज याच्या काळातल्या माळवामधल्या इथे इसवी सनाच्या 1010च्या काळातल्या अशाच लोहाच्या प्रचंड मोठ्या तुळया तिथे पडलेल्या आहेत. आजही आपण त्या जाऊन बघू शकतो. याचा अर्थ हे लोखंड प्रत्यक्ष आम्हाला उपलब्ध झालेलं आहे, भौतिकरित्या आम्ही ते बघू शकतो, त्याच्यावर प्रयोग झालेले आहेत. तर हे लोखंड भारतीयांना माहीत असलेलं हे शतकांपूर्वीचे हे स्पष्ट पुरावे. भारतीय पोलादाचं महत्व हे अतिशय आहे. आता आपण बघितलं की हे पोलादच आहे एक प्रकारचं. तो लोहस्तंभ आहे, तो पोलादी आहे, तो गंजत नाही. आज 1000 वर्ष त्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस याचा काहीच त्याचा परिणाम होत नाही, तो तसा तसा उभा आहे. जगातलं हे मोठं आश्चर्य आहे. अशा प्रकारचं काय लोखंड बनवलं, काय त्याच्यामध्ये रसायन केलं तयार भारतीयांनी. तर भारतीय पोलाद कसं महत्वाचं, इसवी सन पूर्व 326 मध्ये ग्रीस सम्राट सिकंदर म्हणजे अलेक्झांडर याने भारतावर आक्रमण केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि पौरस राजाबरोबर आणि त्याच्यामध्ये युद्ध झालं. या युद्धामध्ये पौरस राजा हरल्यानंतर त्याला पकडण्यात आलं. मग पकडल्यानंतर त्यांच्यामध्ये काही बोलणी झाली असतील. त्यावेळी राजा पौरसाचं शौर्य आणि त्याचं स्वाभिमान बघून त्या सिकंदराला फार आश्चर्य वाटलं आणि त्याने त्याच्या शौर्याला मान्य केलं, वंदन केलं आणि त्याने त्याला मुक्त केलं आणि त्याला विचारलं पौरसाला, म्हणजे बघा
या सिकंदरने पौरसाला पकडून त्याला विचारलं की तुला म्हणजे कशा रीतीने वागवतो, तो मला मी राजा आहे, तू राजा आहे, तू मला एखाद्या राजासारखं वागवतं. ह्याचं आश्चर्य वाटतं, त्याचं शौर्य त्यांनी बघितलं होतं. आणि म्हणून सिकंदरला एक गोष्ट लक्षात आलेली होती, म्हणजे हे त्यांना पूर्वीच समजलं होतं, काही त्याच कारणाने त्याने भारतावर आक्रमण केलेलं असावं. आणि म्हणून त्याने सांगितलं का तुला मी सोडून देतो, तुझं राज्य पण परत देतो. आणि ते त्याने दिलं त्याला परत. आणि याच्या बदल्यामध्ये त्यांनी म्हणजे सिकंदरानी पौरस राजाकडे त्याच्या म्हणजे भारतातलं पोलाद मागितलं. म्हणजे मला वाटतं साधारण 3000 पाऊंड पोलाद पौरसाने हे त्या सिकंदराला दिलं. आणि ते सिकंदर पोलाद घेऊन गेला. म्हणजे भारतामध्ये तयार होणारं उत्कृष्ट पोलाद सिकंदराला माहिती होतं. आणि युद्ध आणि शस्त्रांच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचं असलेल्या, जग जिंकण्यासाठी निघालेल्या त्या सिकंदरला शस्त्र बनवण्याकरता उत्कृष्ट पोलाद भारतातून मिळत होतं, ते त्याने सिकंदराकडून घेतलं. याचा अर्थ आमच्या भारतात अशा प्रकारचं अत्यंत उत्कृष्ट पोलाद त्या काळामध्ये बनत होतं, हा त्याचा महत्वाचा पुरावा. तर हे भारतीय पोलाद बघा, लोखंड आणि पोलाद याच्यात फरक आहे. हा, पोलादामध्ये कार्बनचं प्रमाण असतं, आपण पुढे येणार आहोत त्याचं. तर याच्याकरता असं म्हटलं होतं की शस्त्र निर्मितीसाठी अनेक देशामध्ये आमच्या भारतातून पोलाद निर्यात होत होतं. हा या ठिकाणी मला लक्षात येईल या स्लाइडमध्ये. पुढे आपल्याला हे जे पोलाद आहे त्याला वूड्स असं जगामध्ये म्हटलं जातं. आज वूड्स पोलाद म्हणजे वॉटर्ड स्टील असं त्याला म्हटलं जातं. कारण या पोलादाचा पोत, त्याचा जो टेक्स्चर आहे वरचं, ते पाण्याच्या तरंगासारख्या अशा चित्रविचित्र आकृत्या दिसतात. मग वूड्स पोलादाच्या पृष्ठभागावरील तरंगामुळे त्याला मुसलमान लोक लहरिया दार असं म्हणत. लहरिया दार म्हणजे पाण्याच्या लहरी, समुद्राच्या लाटा दिसतात तसं ते काहीतरी दिसतं. मग अलेक्झांडर, हिरोटोडस, प्लिनी, अल बिरुनी, फक्र-ई मुदब्बिर हे भारतीय तलवारी उत्कृष्ट असल्याचे सांगतात. म्हणजे अलेक्झांडर पासून हे जे काही, अल बिरुनी पासून जे काही भारतामध्ये येऊन गेले, ते लोक ह्याचं वर्णन करतात. भारतीय पोलाद आणि भारतीय तलवारी ह्या अत्यंत उत्कृष्ट आहेत. आणि अशा वुड्स पोलादाचे गोळे हे दक्षिण भारतामध्ये बनवले जात होते. मध्य पूर्वेकडील देशात, युरोप आणि चीनमध्ये आपल्या भारतातून हे वुड्स पोलाद निर्यात होत होतं. सिरियाची राजधानी दमास्कस येथे लोहार तलवारीची पाती तयार करीत आणि युरोपामध्ये ती विकीत. ही पाती इतकी धारदार असत की त्यावर केस पडला तरी त्याचे 2 तुकडे होत होते, असं वर्णन आहे. असं त्यावेळी त्याची ख्याती आहे. हे पातं जर अंमलामध्ये बुडवलं तर त्यामध्ये रेषांचे जाळे येतात आणि या पोलादापासून चिलखत, चिरस्त्राण आणि ढाली बनवल्या जातात. भारतावरील सतत मुसलमानी आक्रमण, 17व्या शतकामधील युरोपियन सत्तांचं आक्रमण आणि याच्यामुळे हे इथे पोलाद निर्मितीचं तंत्रज्ञान आपलं थांबलं, हरपलं. हे वुड्स पोलादाचं रहस्य काय आहे ते थोडक्यात सांगून घेतो की खनिज म्हणजे लोखंडाचं खनिज आणि कार्बन हे भट्टीमध्ये तापवून कमाल तापमानाला वितळवून त्यापासून वुड्स नावाचं असं पोलादाचे गोळे बनतात. आणि ह्या गोळ्यापासून नंतर ही अशी तलवारींची पाती किंवा ब्लेड्स बनवली जातात. वुड्स पोलादाची निर्मिती आहे ही दक्षिण भारतात हे पोलाद होतं, हे मी तुम्हाला सांगितलं. आता वुड्स हा शब्द आला कसा, फार महत्वाचा आहे बघा ह्या गोष्टी. हा शस्त्रांचा आणि धातूंचा इतिहास आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. दक्षिण भारतीय भाषेतील अपभ्रंश झालेला हा शब्द आहे, वुड्स हा शब्द. म्हणजे बघा, तमिळमध्ये उरुक्कू असा एक शब्द आहे. या पोलादाला उरुक्कू किंवा उरुक्की असा एक शब्द आहे. कानडीमध्ये याच पोलादाला उक्क अथवा उरुक्कू, उक्कू असं मल्याळम भाषेमध्ये सुद्धा म्हणतात. आणि या शब्दांचा अर्थ अत्यंत कठीण असं पोलाद. आता ह्या उरुक्कू, उक्कू शब्दाला हे युरोपियन लोक त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या उच्चारांमध्ये वुड्स असं म्हणायला लागले आणि म्हणून त्याचं नाव वुड्स हे जगभर फेमस झालं. यावरून इसवी सनापूर्वी 500 वर्ष भारतात उत्कृष्ट पोलाद बनत असे आणि जगभर ते आयात होत असे. जगभर हे वुड्स म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. वुड्स पोलाद हे तंत्रज्ञान हैदराबाद जवळ कोण समुद्रम, सालेम, मलबार आणि गोवळकोंडा येथे विकसित झालं. येथील लोहाच्या खाणींमुळे विशिष्ट प्रकारचे खनिज भरपूर उपलब्ध होते. या व्यतिरिक्त जयपूर, ग्वाल्हेर, वाराणसी, राजस्थान, लाहोर, आग्रा इत्यादी ठिकाणी वुड्स पोलादाचे उत्पादन आणि शस्त्र निर्मितीचे कारखाने होते. अनेक मुसलमानी
आणि हिंदू ग्रंथांमध्ये याची वर्णनं आली आहेत. परदेशी जे येऊन गेले आपल्या इथे प्रवासी, त्यांनी सुद्धा याची वर्णनं केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर आणि बेळगावच्या जवळ अशा शस्त्र निर्मिती होत होती. अशा पद्धतीचं हे ऊटचं तंत्रज्ञान होतं. आता आपण येऊया शिवकालीन शस्त्रास्त्र. कारण आपण प्राचीन भारतातली शस्त्र बघितली, पारंपरिक शस्त्र बघितली, त्याच्यानंतर मुसलमानांचं आक्रमण झालं ते बघितलं, त्याच्यानंतर ही शस्त्र ज्या धातूपासून बनवतात तो अत्यंत मौल्यवान असा पोलाद धातू, कारण ते शस्त्र तुटलं नाही पाहिजे, ते लवचिक असायला पाहिजे, ते हलकं असायला पाहिजे, असे जे शस्त्राच्या धातू करता असलेले गुण, असं गुण असलेले पोलाद, या पोलादाची निर्मिती भारतामध्ये निर्माण केले जात होते. आणि कशा पद्धतीने होतं, त्याचं नाव परदेशात जाऊन ऊटचं कसं झालं हे आपण बघितलं. शिवकालातील शस्त्र जी आता उपलब्ध आहेत, माझ्या संग्रहात जवळजवळ 500च्या आसपास शस्त्र आहेत. अनेक खाजगी संग्रहांकडे शस्त्र आहेत, अनेक संग्रहालयांमधून शस्त्र आहेत, अनेक शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांमध्ये सुद्धा काही शस्त्रांचं जतन केलेलं आहे. ही सगळी शस्त्र ह्या अत्यंत मौल्यवान अशा पोलादापासून बनवलेली आहेत आणि हे पोलाद भारतात तयार होतं हे आपण पाहिलं. आता शिवकालीन शस्त्र आपण बघू. आपला जो मुख्य विषय आहे तो मुसलमानी सत्ता इसवी सन 1311 ते 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत, दक्षिणेमध्ये इसवी सन 1707 पर्यंत, 16व्या शतकात मध्यापर्यंत दक्षिणेत आणि इसवी सन 1707 पर्यंत उत्तर भारतावर. कारण 1707ला औरंगजेब मेलेला आहे आणि त्याच्यानंतर मुघल साम्राज्य संपलेलं आहे. औरंगजेबाचं साम्राज्य, त्याच्या मृत्यू इसवी सन 1707 पर्यंत उत्तर भारतावर होतं. यानंतर मराठ्यांचं राज्य वाढत वाढत जाऊन भारतावर ते प्रस्थापित झालं. ते इसवी सन 1818 पर्यंत नांदलं. इसवी सनाच्या 1818 मध्ये इंग्रजांना मराठ्यांशी युद्ध करून भारतावर सत्ता प्रस्थापित करावी लागलेली आहे. आणि त्यावेळी सुद्धा मराठ्यांकडे पारंपरिक शस्त्र होती, परंतु ह्या इंग्रजांनी तोफा बंदुका अत्यंत आधुनिक पद्धतीच्या आणून त्यांनी मराठ्यांवर मात केलेली आहे. शस्त्रांच्या मुळे ते जिंकलेले आहेत. म्हणजे केवळ शस्त्रांमुळे होत नाही, परंतु जिंकण्याचा हा एक त्याचा विचार आहे की शस्त्रांमुळे सुद्धा, कारण आधुनिक आणि अत्यंत उत्कृष्ट अशी शस्त्र ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे जय किंवा विजयाचं पारडं हे झुकतं. हा सुद्धा एक युद्धशास्त्राचा नियम आहे, हा आपण विसरून चालत नाही. तर शिवकालीन शस्त्र आपण पाहताना आता कोणती कोणती शस्त्र ते आपण बघूया. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची शस्त्र दिसतात. आपण ह्या सगळ्या शस्त्रांची माहिती, एक एक शस्त्राची माहिती त्याच्या फोटोंचं घेणार. शिवकालीन शस्त्रास्त्र, फारसी ग्रंथ ऐने अकबरी, त्याच्यामध्ये काही चित्र आहेत. हा अकबराच्या काळातला आहे, अबुल फजल याने लिहिलेला. तसंच बाबरनामा, याच्यामध्ये काही ग्रंथात लिहिलेले आणि चित्र आहेत. त्यांची ती चरित्र आहेत, बाबराचं चरित्र आणि त्या अकबराचं चरित्र, ते चरित्र ग्रंथ आहेत. त्या ग्रंथकारांनी केलेली ती चित्रांकित केलेली आहेत. त्याच्यामध्ये युद्ध आणि त्या सैनिकांची चित्र आहेत, मग त्याच्यामध्ये शस्त्रांची चित्र आहेत. याच्यातून अनेक गोष्टींचा अभ्यास करता येतो. आपल्या शस्त्रांचा अभ्यास त्याच्यातूनच होतो. तसंच शिवकाळामध्ये राजकोष निर्माण केलेला आहे शिवाजी महाराजांनी. आपण येऊ त्याच्याकडे. शिवभारत, सभासद बखर, चित्रगुप्त बखर याच्यामध्ये युद्ध प्रसंग आणि त्याच्यामध्ये वापरलेली शस्त्रास्त्र याचं इत्यंभूत वर्णन येतं. मध्ययुगातील लघुचित्र पाहिली की त्याच्यातून शस्त्रांचं दर्शन होतं. नाणी आणि त्यावरील अंकित असलेली शस्त्र, यावरून शस्त्रांची माहिती होती. मूर्ती आणि वीरगळी याच्यावर अंकित असलेली, शिल्पांकित केलेली जी शस्त्र आहेत त्याच्यावरून समकालीन शस्त्र कोणत्या पद्धतीची होती, तत्कालीन शस्त्र कोणत्या पद्धतीची होती याची माहिती मिळते. आता आपण प्राचीन भारतीय शस्त्रांच्या नंतर शिवकालीन शस्त्रांकडे येऊ. आता खड्ग हे प्राचीन भारतीय शस्त्र आहे. सरळ तलवार, मगाशी जशी मूर्ती तुम्हाला दाखवली होती तशाच पद्धतीची इथे एक मध्ययुगातली मूर्ती शंकराची, गजासुराचा वध करतानाचा. त्या शंकराकडे अनेक प्रकारची आयुध आहेत. जे लाल रंगाच्या गोलामध्ये दाखवलेलं आहे ते शस्त्र म्हणजे खांडा. हे खड्ग, खड्गाला मराठीमध्ये आपण खांडा म्हणतो, त्या पद्धतीचा हा खांडा. हा टोकाकडे इतर तलवारींसारखा निमुळता किंवा टोकदार न होता तो माशाच्या शेपटीप्रमाणे रुंद होत जातो. एक घाव दोन तुकडे, हा जो प्रकार आहे तो खांडा या तलवारीने करता येतो. याची मूठ हिंदू पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण अशी मूठ आहे. आणि अशा पद्धतीच्या मुठी या प्राचीन मंदिरातील मूर्तींच्या हातातील शस्त्रांवरून शस्त्र कशा रीतीची होती त्याची वर्णनं आपल्याला करता येतात, बघता येतात आणि हे शस्त्र कसे होतं ते आपण कळू शकतो. या खड्गाचं आधुनिक रूप म्हणजे आमची धोप नावाची तलवार. आपण ती पुढे बघूया कशी आहे ती.
तर धोप तलवार आपण बघतोय, हिला मराठा तलवार असं म्हणतात. शिवछत्रपतींच्या ज्ञात तलवारी याच प्रकारच्या आहेत. तसेच शिवकालीन सरदार आणि मावळ्यांच्या उपलब्ध तलवारी अशाच प्रकारच्या असल्याचे आढळते. म्हणून ह्या तलवारींना मराठा तलवार म्हणायचे. या तलवारीचं पातं बहुधा परदेशी बनावटीचं असतं. हा 40 ते 50 इंच लांबीची ही पाती हलकी, कठीण, लवचिक असतात. पात्यावर नाळ असते. टोकाला दुधारी पिपळा असतो. गादी आतमध्ये गादी असते. पुतळा म्हणजे जो हात आपण तलवार मुठीत पकडतो त्याला पुतळा म्हणतात. त्याच्यावर रेशमी दोरीचं आवरण असतं की जेणेकरून या म्हणजे तलवार हातात धरलेली असताना घाम येऊन तलवार हातातून निघून निसटू नये अशा रीतीने ही तलवारीच्या मुठीची रचना आणि अशा रीतीचे ह्या शिवकालीन तलवारी ज्याला धोप म्हटलं जातं. शिवाजी महाराजांच्या ज्या तलवारी आता उपलब्ध आहेत त्या म्हणजे मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये राजराजेश्वर नावाचं शिवाजी महाराजांचं मंदिर राजाराम महाराजांनी बांधलेलं त्या काळाचं आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची एक तलवार ठेवलेली आजही काचेच्या कृतीची तलवार तिथे आहे. आपणाला ती आजही तलवार प्रत्यक्ष बघता येते. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही मालवणच्या किल्ल्यात. दुसरी साताऱ्याला भोसले घराण्याचे वंशज आत्ताचे श्री उदयनराजे भोसले यांच्या त्या तिथे जलमंदिरामध्ये भोसले घराण्यामध्ये ही तलवार ठेवलेली आहे. ही शिवाजी महाराजांची तलवार आहे. आणि लंडनला जगदंबा तलवार आहे असं म्हटलं जातं. याच्यावरती संशोधन चालू आहे. पण ही शिवाजी महाराजांची तलवार असावी असंही बऱ्याच संशोधकांचं मत आहे. चौथी एक तलवार आहे प्रताप शस्त्रागार म्हणजे बडोद्याचे गायकवाड यांचा असा दावा आहे की त्यांच्याकडे एक शिवाजी महाराजांची तलवार आहे. त्या प्रताप शस्त्रागार पुस्तकामध्ये हे वर्णन केलेलं आहे. त्यांच्याकडे तलवार अशा 4 तलवारी शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष बघता येतात अशा आहेत. त्यातल्या 3 महत्वाच्या इथे तुम्हाला दाखवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र कोणती होती ही शस्त्र शिवाजी महाराजांची जी चित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. हे चित्र इतिहासकालीन चित्र शिवाजी महाराजांचं सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये एका हातात धोप, एका हातात पट्टा ज्याला दांडपट्टा म्हणतात आणि कमरेला कट्यार खोवलेले आपल्याला दिसतं. ह्या शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचं ह्या चित्रांमधून प्रत्यक्ष दर्शन होतं. शिवाजी महाराजांची काही शिल्प आहेत. या शिल्पामध्ये खांडा आणि इत्यादी अशी शस्त्र कट्यार अशी शस्त्र तुम्हाला शिल्पांकित केलेले दिसतात. शिवकालीन शस्त्रास्त्र ह्या चित्रामध्ये शिवाजी महाराजांची शस्त्र कोणती आहेत ती दिसतात. आता शिवकालीन शस्त्रास्त्र कशी होती तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आणि याचे उल्लेख कुठे कुठे येतात, ऐतिहासिक साधनांमध्ये कुठे कुठे उल्लेख येतात आणि कोणत्या पद्धतीच्या होत्या त्या. ज्या तलवार होत्या त्या खांडा, धोप, फिरंग म्हणजे परदेशी बनावटीच्या पात्याच्या तलवारी, उत्तम पोलादी पात्याच्या तलवारी, इतर तलवारी, कत्ती, शमशेर, तेगा अशा विविध प्रांतातील तलवारी, पट्टा हे शिवरायांचं आवडतं शस्त्र. एक एक पट्टेकरी 10-10 धारकऱ्यांबरोबर लढत असे अशा पद्धतीचे शस्त्र, भाला अशा रीतीची शस्त्र ही त्या ठिकाणी असायची. आता यांचा उल्लेख कोणत्या कोणत्या शिवकालीन साधनांमध्ये येतो ती बघूया. शिवकालीन शस्त्रास्त्राचा सगळ्यात पहिलं साधन महत्वाचं म्हणजे राजकोष किंवा राज्य व्यवहार कोश. शिवछत्रपतींच्या आज्ञेने रघुनाथ पंडित यांनी हा केलेला शब्दकोश आहे. परकीय भाषेतले शब्द मराठी भाषेत घुसलेले होते आणि मराठी भाषा अशुद्ध झाली होती. ते परकीय भाषेतले यवनी शब्द काढून टाकण्याकरता त्या यवनी शब्दांच्या जागी मराठी किंवा संस्कृत पासून मराठी शब्द योजण्याकरता हा शब्दकोश तयार करण्यात आला होता. या शब्दकोशामध्ये 10 वर्ग आहेत म्हणजे 10 विभाग आहेत. त्याच्यामध्ये राजवर्ग, कार्यस्थान वर्ग, भोग्य वर्ग असे ते वर्ग आहेत. त्याच्यामधला महत्वाचा वर्ग शस्त्र वर्ग. शस्त्र वर्गामध्ये एकूण 20 संस्कृत श्लोक आहेत आणि 20 संस्कृत श्लोकांमध्ये जवळजवळ शस्त्रांचे 80 शब्द नावनिशिवा त्याच्यामध्ये नोंद आहेत. मग त्याच्यामध्ये अंतरा, करडा परस, खजाना, गादी, गांजा, दस्तनी, परस, तेहनाल, मेहनाल, मुसुमा अशी तलवारीच्या निरनिराळ्या अंगांची नावं, शस्त्रास्त्र आणि युद्ध या संबंधित फारसी शब्दांना अस्सल मराठी किंवा संस्कृत प्रचूर मराठी शब्दांचा व्यवस्थित उल्लेख आहे. त्यावरून शिवकालीन शस्त्रांची नावं आपल्याला लक्षात येतात. ही ती काही शस्त्र आहेत. पट्टा, धोप, फिरंग म्हणजे खांडा, आताच आपण बघितला, गुरगुज, तलवार, वक्रधोप, पदाती कुंत, अश्वकुंत आपण सगळी ही शस्त्र बघणार आहोत. परमानंदाच्या शिवभारतामध्ये सुद्धा या शस्त्रांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे 57, 58, 59 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पाश, भाले, तलवारी, पट्टे, फरशी, मुदगर, परिघ, त्रिशूळ, तोमर, रवीसारखं म्हणजे बुर्ज, गदा, शक्ती, धनुष्य, बाणांचे भाते, ढाली, चक्र, सूर्या, कट्यारी, कवचे, शिरस्त्राणे, तांबड्याचे हातमोजे, पंजे, तोफा इत्यादी शस्त्रांचं वर्णन ह्या परमानंदाच्या शिवभारतामध्ये येतं. परमानंदांचं शिवभारत हे समकालीन असल्यामुळे ते फार महत्वाचं आहे आणि म्हणून त्यातली शस्त्र वर्णनं ही महत्वाची मानली जातात.
तसंच शिवभारताच्या 10व्या अध्यायात 35, 36, 34, 38 ह्या श्लोकामध्ये बाल शिवाजी शस्त्रविद्या शिकले त्याबद्दल वर्णन आलेलं आहे. धनुर्वेद शिवाजी महाराजांनी धनुर्वेद शिकलाय. अश्वारोहण, गजारोहण, तलवार, धनुष्यविद्या, चक्रफेक, भालाफेक, पट्टा, शक्ती, युद्ध, बाहुयुद्ध आणि इतर अनेक विद्यांमध्ये ते प्रवीण होऊन त्यांनी गुरूंस मोठे यश दिले, असं त्या शिवभारताच्या श्लोकात म्हटलेलं आहे. तसंच 22व्या अध्यायामध्ये 57 ते 60 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अफझल खान वधाप्रसंगी युद्धभूमीच्या वर्णनात शस्त्रांचे वर्णन येते. सभासद बकरीमध्ये सुद्धा शस्त्रांची वर्णन आलेली आहेत. या बकरीत अनेक युद्ध प्रसंगांचं वर्णन केलेलं आहे. त्या अनुषंगाने शिवकाळात प्रचलित असलेल्या शस्त्रांचे उल्लेख येतात. अफजल खान वध प्रकरणी शिवाजी महाराजांनी वाघनक आणि दित्वा हे गुप्त शस्त्र वापरलेलं आपण पाहतो. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर पट्ट्याचा वार केला आणि तेवढ्यात जीवा महाला तिथे आला आणि त्याच्या स्वतःकडच्या फिरंगेने त्यांनी सय्यद बंडाचा हात वरच्या वरच तोडून टाकला आणि त्याच्यामुळे महाराजांवर वार होऊ शकला नाही. आणि याच्यामध्ये प्रतापगडच्या लढाईत झालेल्या सैन्याकडे कोणती कोणती शस्त्रास्त्र होती, बंदुकी, आड हत्यारी, सांगा, बर्चीवाले, दुराटीवाले, कुराठीवाले, रोसेकर, हिलगेवार, बाजे हातचे, इटेकरी, तुलवे, तिरंदाज, छडीवाले अशी शस्त्रांची नावं येतात. तर अशा रीतीची ही शस्त्रांची नावं. शिवाजी महाराजांचा पट्टा जे चित्रगुप्ताची बखर म्हणून आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची तर नावच आलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या पट्ट्याचं नाव आहे यशवंत, एका तलवारीचं नाव आहे भवानी, एका तलवारीचं नाव आहे तुळजा फिरंग, एका तलवारीचं नाव आहे जगदंबा तलवार आणि गुर्जाचं नाव आहे शंभू प्रसाद. ही शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची नावं. अतिशय महत्वाचं असं ही ऐतिहासिक साधनांमधील शिवाजी महाराजांच्या शिवकाळातल्या शस्त्रांचं वर्णन येतं. तिलखट, ढाल, दस्तान अशा पद्धतीची सुद्धा संरक्षणासाठी असलेली अस्त्र या शिवकाळात निर्माण झाली. तलवारीच्या खणखणाटातूनच राष्ट्र उदय पावतात. अशी ही शस्त्र कोणती आहेत, तलवारीचा खणखणाट करणारी ही शस्त्र कोणती आहेत ती बघूया आता आपण शिवकाळातली. ही जी इथे ज्या ह्या शस्त्रास्त्रांचा जो काही सगळा संग्रह आहे त्याच्यामध्ये अत्यंत प्रभावी असं शस्त्र म्हणजे तलवार. याच्यामध्ये खांडा, झोप, फिरंग, किरस, पट्टापान, बाणा, पट्टा, कत्ती, शमशेर, सुषणपत्ता, यात घन, खैबर अशा निरनिराळ्या पद्धतीच्या तलवारी येतात. ह्या तलवारीचे फोटो पहा, तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काही तलवारी ह्या भारतीय आहेत, काही तलवारी ह्या पर्शियन आहेत आणि काही इंडो पर्शियन म्हणजे मुसलमान हे पर्शियातून आलेत आणि म्हणून पर्शियन संस्कृती खरी त्यांनी आणली. आणि त्या पर्शियन पद्धतीच्या तलवारी आणि भारतीय पद्धतीच्या तलवारी आणि त्याचे कारागीर यांनी या दोन्ही गोष्टीचा मेळ करून काही तलवारी निर्माण केल्या. त्याला इंडो पर्शियन असं म्हणतात. म्हणजे सरमिसळ मगाशी मी तुम्हाला सांगितली ती. आता आपण जरा थोडं धावता आढावा घेणार आहोत की तलवारीच्या मुठींची भाग जसं शरीराला अवयव असतात तसे तलवारीला अवयव असतात. मुठीला नखा, परज, ठोला, मुसुमा, पुतळा, कटोरी, कंगणी, गांजा, तोटी, बत्तासा, आतमध्ये गादी. मगाशी तुम्हाला वर्णन केलं मुठीचं, ती ही मराठा मूठ आणि तिचं पातं. या पात्याला एका साईडला धार, मागे पाठ, तिच्यावरती 2 नाळा असतात. पुढचा जो दुधारी भाग आहे तो पिपळा म्हणतात त्याला. त्याच्या पुढे टोक आणि नोक. तलवारीच्या मुठी जवळचा जो भाग असतो त्याला खजाना आणि तलवारीच्या मुठीच्या आत जो तलवारीच्या पात्याचा भाग जातो त्याला दुमाला असं म्हणतात. ह्या 2 प्रकारच्या मुठी मी तुम्हाला दाखवल्या, मराठा मूठ आणि ही साधारण याला भारतीय मूठ असं म्हटलं जातं, या पद्धतीच्या मुठी. तर ह्या भारतीय तलवारींच्या मुठी त्याच्यामध्ये बघा नखा, परज, बोटाचं संरक्षण करायला, बत्तासा, कंगडी, कडी, मोगरा, कंठी. कंठी म्हणजे जसं आपल्या कंठामध्ये एखादी माळ असते तशी ती कंठी तिथे असते कोरलेली त्या मुठीवरती. त्याच्यानंतर पुतळा म्हणजे मुठीचा जो भाग मुठीत पकडतो त्याला पुतळा म्हणतो. जनेऊ म्हणजे हिंदू लोक त्यांच्या तलवारींच्या मुठींवरती जानव्यासारखा भाग करून घेत असतात म्हणून त्याला जनेऊ असं म्हटलं जातं. चौक, ठोला, या ठोल्यामुळे सुद्धा हाताचं संरक्षण होतं. शत्रूच्या तलवारीचा निसटता वार या ठोल्यांमुळे अडवला जातो आणि म्हणून तो वार तर हातावर होत नाही. परज आणि बोटांचं संरक्षण, ठोल्यांनी हाताच्या मुठीचं संरक्षण. अशा या भारतीय मुठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसंच पातं तलवारीचं खाली जो दुमाला नावाचा भाग आहे तो तलवारीच्या मुठीत असतो. पिंपळाच्या लाखेने हे पातं ह्या तलवारीच्या मुठीत घट्ट बसवलं जातं. तलवारीच्या मुठीच्या नख्यांमध्ये खजाना येतो तलवारीच्या पात्याचा आणि मग त्याच्यावरती ज्या खुणा किंवा जे काही अक्षरं कोरलेली असतात त्याला नक्षत्र किंवा नेत्र म्हणतात. धार आणि पाठ त्याच्यामध्ये असलेल्या रेषा, नाळ, पिपळा आणि टोक अशी ही तलवारींच्या भागांची नाव आहेत. हे पट्टा हे मराठ्यांचं अत्यंत आवडतं शस्त्र.
दुधारी एक प्रकारची ही तलवारच त्याचे मूठ वैशिष्ट्यपूर्ण हाताच्या कोपरापर्यंत हाताला संरक्षण देणारं, मुठीत हात घालून त्याची पुतळा आतमध्ये असते, पकडून हा पट्टा पट्टेकरी पटाईत धारण करत असतो. शिवकाळामध्ये पटाईतांना फार महत्व आहे. महाराजांच्या सैन्यामध्ये पटाईतांची भरती असायची, कारण पट्टा हे शस्त्र घालणारा वापरणारा पटाईत 10 धारकऱ्यांबरोबर लढू शकत होतो. इतकी ताकद या पट्ट्याची आहे, या शस्त्राची. धारकरी म्हणजे ज्याला 5 शस्त्र खूप चांगल्या प्रकारे चालवता येतात त्याला धारकरी असं म्हणतात. अशा 10 धारकऱ्यांबरोबर आमचा एक पट्टेकरी लढतो आणि हे शस्त्राचं महत्व महाराजांनी ओळखून सैन्यामध्ये पट्टाईतांचं जास्त भरणा केला, की एक पट्टेकरी 10 शत्रू बरोबर एका वेळी लढू शकेल. हे गणित होतं हे शस्त्र वापरण्यामध्ये. ढाल हे संरक्षणाचं शस्त्र आहे. हे चामड्यापासून म्हणजे म्हशीचं कातडं, गेंड्याचं कातडं, हत्ती, उंट, म्हैस यांच्या कातड्यापासून ढाली बनवत असायच्या. धातूच्याही ढाली बनवल्या असायच्या. ब्रॉन्झच्या म्हणजे पंचधातूच्या पण धातू बनवलेल्या असायच्या. त्याच्यावर नक्षीकाम, सोन्याचं सुंदर नक्षीकाम केलेलं असायचं. कासवाच्या पाठीच्या क्वचित ह्या ढाली असायच्या. अशा पद्धतीच्या ढाली वापरात होत्या. त्याच्यानंतर महत्वाचं शस्त्र हे आता इथे बघा ढाल तुम्हाला दाखवले मी. त्याच्यानंतर महत्वाचं शस्त्र भाला, जे पारंपरिक सुद्धा आहे. भाला हे अनेक प्रकारचे आहेत. याच्यामध्ये अश्वकुंत म्हणजे घोडदळाचे भाले, गजकुंत म्हणजे हत्तीस्वाराचे भाले आणि पदाती कुंत म्हणजे पायदळाचे भाले. हे मोठे पात्याचे आणि रुंद भाले असायचे, कारण पायदळाला हाताने चालताना दोन्ही हाताने भाला वापरताना हा भाला सहज वापरता येतो. भाला कापण्याकरता, भोसकण्याकरता वापरला जातो. हत्तीदळ आणि अश्वकुंत याला हत्ती आणि घोड्यावरून स्वार होऊन आपलं तोल सांभाळायचा असतो, भरधाव धावायचा असतो आणि त्याचबरोबर हातात भाला पकडायचा असल्यामुळे हे भाले लहान पात्याचे, हलक्या पात्याचे आणि लांबीला जास्त असे असायचे, म्हणून हे असे प्रकार पडलेले आहेत. पुढचं शस्त्र आहे आपलं भाल्यांचे आणखी काही प्रकार. त्याच्यामध्ये वल्लभ हा राजाचा भाला, बर्ची हा संपूर्ण लोखंडाचा परंतु आखूड असा भाला, चांग हा एक लोखंडाचा 8 फूट लांबीचा उंच भाला आणि विट म्हणजे हा फेकूनही देऊन भाला जेव्हा आपण वापरतो त्यावेळी फेकून दिल्यानंतर भाला निघून जातो, परंतु विट हा अशा प्रकारचा भाला बनवला गेला. विट हे मराठ्यांचं शस्त्र आहे की याच्या मागच्या टोकाला एक दोरी बांधलेली असते. या दोरीच्या साहाय्याने विट पुन्हा खेचून धारण करता येतं. असं हे अर्धमुक्त शस्त्र, म्हणजे फेकूनही देता येतं आणि फेकलेलं पुन्हा आपल्याला तेच शस्त्र खेचून वापरून पुन्हा वापरता येतं. अशा पद्धतीचं विट सैन्यामध्ये विटेकरी असायचे. विटेकरी हे विटे चालवणारे. विटेकरी इतके महत्वाचे आहेत, जसं मगाशी सांगितलं एक पट्टेकरी बरोबर 10 धारकरी, तसं विट्याचं महत्व सांगताना एक विटेकरी बरोबर 10 पट्टेकरी, म्हणजे आमचा एक विट घेणारा माणूस शत्रूच्या 100 माणसांबरोबर लढू शकत होतं या गणिताने जर म्हटलं तर. असं हे विट नावाचं शस्त्र. अशी मराठ्यांची अत्यंत प्रभावी शस्त्र आहेत ही. त्याच्या पुढचं शस्त्र आहे माडू, अत्यंत हे जुनं आणि पारंपरिक शस्त्र. हरणाच्या शिंगापासून बनवलेलं. अशी 2 शिंग एकमेकांना जोडून त्याच्या टोकांना लोखंडी पोलादी भाल्यांसारखे, बाणांसारखे बाणाग्र लावून हे माडू शस्त्र बनवलेलं आहे. याच्याने आक्रमणही करता येतं आणि संरक्षण, ढालीने संरक्षण होतं आणि या दोन्ही टोकांनी डाव्या किंवा उजव्या, वरती किंवा खाली, किंवा पुढे किंवा मागे, अशा 8ही दिशांना यांनी मारा करता येतो. अशा पद्धतीचं माडू हे शस्त्र, हे एक मराठ्यांचं आणि दक्षिणी शस्त्र अतिशय महत्वाचं. अतिशय महत्वाचं तिसरं एक शस्त्र गोफण, अत्यंत पारंपरिक असं गोफण. महाराजांच्या सैन्यामध्ये उंबरखिंडीसारखी युद्ध खेळलेली आहेत. याच्यामध्ये गोफण आणि दगडांनी केलेली युद्ध आहेत. म्हणजे गोफण हे यंत्र आहे, यंत्रमुक्त शस्त्र. या गोफणीने सह्याद्रीत मिळणारे अनेक दगड, गोफण प्रत्येक मावळ्याच्या कमरेला शेल्याबरोबर बांधलेली असायची आणि वेळ प्रसंगी ती काढून त्याच सह्याद्रीतले असे दगड भिरकावून दिल्यानंतर गोफणीचा, दगडाचा म्हणजे गोफण गुंड्याचा मारा हा जवळजवळ एका बंदुकीच्या गोळी इतका भयंकर असतो. अशा 100 200 गोफणींचा मारा केल्यामध्ये शत्रूचं काय होत असेल याची तुम्ही कल्पनाच करून बघा. अशा पद्धतीचं गोफण हे पारंपरिक शस्त्र शिवकाळामध्ये भरपूर प्रमाणात वापरलं गेलं आणि परिणामकारक विजयी अशी युद्ध शिवाजी महाराजांनी केलेली आहे. या शस्त्रांमुळे विजय मिळालेला आहे. अर्थात युद्धनीती आणि निष्ठा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याच्याबरोबर शस्त्राचीही जोड आहे. शस्त्र, प्रभावी शस्त्र, अत्यंत परिणामकारक शस्त्र याचीही जोड या गोष्टीला असते, हे विसरता कामा नये. असं हे गोफण. गोफणीच्या नंतर आपल्याला महत्वाचं शस्त्र धनुष्यबाण, हे सुद्धा पारंपरिक शस्त्र आहे. शिवकाळामध्ये भरपूर धनुष्यबाण वापरले गेलेले आहेत. तीरकामठे, बांबूपासून बनवलेलं हे धनुष्य, आणि त्याच्यामुळे तसं ही शस्त्र फार स्वस्त आहेत, त्याच्याकरता फार पैसा लागत नाही, ही निसर्गतः उपलब्ध असतात आणि म्हणून कमी पैशात भरपूर शस्त्र उपलब्ध होतात. अशा पद्धतीची शस्त्र. धनुष्यबाण ज्याला तीर कमान म्हणतात किंवा तीर कामठा सुद्धा म्हणतात. कांबीट म्हणजे बांबू म्हणजे लाकूड याच्यापासून बनवलेलं तो तीर कामठा.
पोलादाची धनुष्य असायची. अशा रीतीने हे धनुष्य आणि कमान त्याच्यामध्ये जे बाण आहेत ते फार विशेष आहेत. बाणांची वेगवेगळ्या पद्धतीचे अग्र असतात, वेगवेगळ्या कामाकरता हे बाण वापरतात. बाण हे बुरूपासून बनवलेले असतात आणि त्याचं पुढचं अक्र हे लोखंडी किंवा पोलादी असतं आणि बाण ठेवण्याकरता भाता असतो. असे हे बाण शिवकाळामध्ये भरपूर वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये लोखंडी पोकळ नळीचे बाण असतात, त्यांना नाराच्य असं म्हणतात. आणि या बाणाच्या पोकळ नळ्यांमध्ये अग्निजन्य पदार्थ भरून ते पेटवून शत्रूवरती अग्निबाण सोडता येतात. असं हे धनुष्य बाण अत्यंत परिणामकारक शस्त्र हे भरपूर प्रमाणामध्ये वापरलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मराठ्यांचं आवडतं अत्यंत शस्त्र ज्याला नारसिंह म्हणून वेदामध्ये सांगितलेलं आहे ते कट्यार. त्रिकोणाकृती अणकुचीदार पातं आणि टोकाकडे जाड निमुळता चौक, त्याच्यामुळे चिलखतही भेदू शकता येतं अशा पद्धतीचं हे शस्त्र. मुठीने जेव्हा आपण ठोसा मारतो किंवा ज्याला पंच म्हणतात, हा मुठीला ठोसा मारताना मुठीला जर का कट्यारीची जोड दिली तर प्राणघातक असं त्याच्यावरती शत्रूवरती वार होतं. अशा पद्धतीची ही शस्त्र. त्याच्यानंतर या कट्यारींच्या अनेक प्रकारचे कट्यारी बनवल्या गेल्या. जमदाड 2 पात्यांची, तुटलेल्या तलवारींच्या पात्यांपासून बनवलेल्या कट्यारी, अशा पद्धतीच्या कट्यारी ते खाली तुम्हाला दिसेल. अशा अनेक कट्यारी आणि त्यांच्या रीती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ही अत्यंत पारंपरिक अशी 500 वर्षची जुनी विजयनगर कट्यार. विजयनगरचे जे राज्य आहे हम्पी आणि या ठिकाणी या तंजावर या ठिकाणी अशा पद्धतीच्या कट्यारी आहेत. इथल्या बृहदीश्वर आणि इतर मंदिरं जी आहेत तेथील मूर्त्यांच्या हातांमध्ये अशाच पद्धतीच्या कट्यारी आपल्याला सहज पाहायला मिळतात. आजही पाहू शकतो तशाच या कट्यारी आज उपलब्ध आहेत. या तंजावर कट्यारी म्हणून म्हणतात. याला जमदाड असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजेच यमाची दाढ. जमदाड या शस्त्राविषयी बरीचशी दुमत आहेत लोकांची. अतिशय महत्वाचं असं शस्त्र वाघनख. वाघनख हे लोखंडाची नख असलेला असं इंद्राचं वर्णन वेदात आहे. त्यावरून वाघनख हे शस्त्र आहे. जेदे शकावली आणि सभासद बकरीमध्ये अफजल खानाचा वध हा वाघनख आणि बिचव्याच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी केला असं वर्णन आलेलं आहे. वाघनख हे अत्यंत गुप्त शस्त्र आहे. हातात घातल्यानंतर मूठ वळवली की मुठीच्या आत नखं राहतात आणि वरच्या बाजूने अंगठ्या घातल्यासारखं वाटतं. असं हे गुप्त शस्त्र वाघनख आणि याचा परिणाम शिवाजी महाराजांनी दाखवलेला आहे. वाघनखाबरोबर बिचवा वापरला असंही वर्णन आलेलं आहे. ते बिचवा बिच्छू म्हणजे विंचू, विंचवाच्या नांगीप्रमाणे आकार आणि विंचवाच्या डंखासारखं जहाल असं हे शस्त्र बिचवा. त्याचा जहालपणा अफजल खानाने अनुभवलेला आहे. आपण सगळ्यांनी तो वाचतो ऐकतो. असं हे बिचवा असं हे शस्त्र हे सुद्धा गुप्त शस्त्र आहे. अंगरख्याच्या बाहीमध्ये हे गुपचूप लपवून ठेवता येतं. आयत्या वेळी ते बाहेर काढून आता धारण करून हे पोट फाडण्याकरता त्याची मूठ विशिष्ट पद्धती आहे. त्याच्यामध्ये पूर्ण हात घालून मूठ वळून ही मूठ पकडावी लागते. असा हा बिचवा. हा अतिशय महत्वाचं गुप्त शस्त्र. ही शिवकालीन शस्त्र आपण पाहतोय. खंजराली नावाचं एक शस्त्र आहे. हे भारतीय शस्त्र आहे. ही सुद्धा मंदिरातील मूर्तींमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या मुठींमध्ये हस्तिदंती, शिंगाची, अस्थिंची, लाकडाची अशा अनेक प्रकारच्या मुठी, सुंदर सोन्या चांदीचं नक्षीकाम केलेलं अत्यंत आकर्षक असं दिसायला सुंदर असं हे शस्त्र. त्याला खंजराली असं म्हणतात. त्याचं पातळ एस आकाराचं आहे. त्याच्यामुळे याचं फाडण्याची ताकद आहे ते या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. असं हे खंजराली. हा त्याच्यानंतर पुढचं शस्त्र आहे चिलानम. हे सुद्धा दक्षिण भारतीय शस्त्र आहे. हनुमंताच्या कमरेला किंवा हनुमंताच्या मूर्त्यांमध्ये, प्राचीन मूर्त्यांमध्ये हे शस्त्र स्पष्ट दिसून येतं. हे अगदी असंच्या असं असतं. अखंड पोलादापासून बनवलेलं, कुठेही जोड नसेल असं एक सुंदर असं हे शस्त्र चिलानम. त्याच्यानंतर पुढचं हे शस्त्र जे अरबांनी आपल्या इथे आणलं त्याला जंबिया असं म्हणतात. अरेबियन पद्धतीचं शस्त्र. हे शस्त्र आपल्या इथे आल्याच्या नंतर आपल्या कारागिरांनी त्या पद्धतीची आणखी काही सुंदर शस्त्र बनवली. ती अत्यंत तिखट होती, अत्यंत परिणामकारक होती आणि जंबिया हे शस्त्र मराठ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रचलित झालं. आजही तुम्ही ओमानचा जो झेंडा आहे त्याच्यावरती 2 जंबियाच असतात. म्हणजे अरब देशातलं ओमान याचं राष्ट्रीय चिन्ह हे जंबिया आहे. परंतु जंबिया अरबांनी आपल्या इथे आणल्यानंतर आपल्या लोकांनी तो स्वीकारला, कारण ते परिणामकारक आणि प्रभावी शस्त्र आहे आणि त्याचा वापर केला. भारतात बनलेल्या जंबियांना इंडियन टायगर टूथ असे त्यांची ख्याती आहे. अशा पद्धतीची शस्त्र ही शेल्यात ठेवण्याची लहान शस्त्रांमध्ये येतात. त्याला अतिपुत्रिका असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर खंजीर हे मुघल पद्धतीचं इराणी शस्त्र. अत्यंत अणकुचीदार असं पातळ आणि हस्तिदंती रत्नजडीत मूठ असलेलं शोभिवंत दरबारात मिरवण्याचं हे शस्त्र असं खंजीर. हा खंजीर. त्याच्यानंतर शस्त्र आहे पेश कबज. हे सुद्धा पर्शियन पद्धतीचं मुघलांनी भारतात आणलेलं शस्त्र. पेश कबज हा शब्द फारसी आहे. पेश म्हणजे पुढे, कब्ज म्हणजे मूठ.
कमरेच्या शेलामध्ये पुढे ठेवण्यात आल्यामुळे अत्यंत रत्नजडित आणि मौल्यवान अशी सुंदर मूठ दृष्टीपथात येते आणि म्हणून पेश कवच असं त्याला नाव पडलेलं आहे. पेश कवच अशा पद्धतीचं हे पेश कवच. नंतर पारंपरिक शस्त्र आपलं परशु, जसं कुऱ्हाडी भारतात वापरत होत्या तशा जगभरातही वापरत होत्या, परंतु त्यांच्या पद्धती निराळ्या होत्या. आंतरवक्र कुऱ्हाडी या धार्मिक शस्त्रांमध्ये जातात, बळी देण्याकरता ह्या कुऱ्हाडींचा वापर केला जातो. परशु हे पारंपरिक शस्त्र आहे, भगवान परशुरामांचं मुख्य शस्त्र आहे. आणि पर्शी ज्याला मराठीत नाव आहे तबर असं पर्शियन भाषेत नाव आहे. ह्या कुऱ्हाडी आणि युद्धाच्या ह्या वेगवेगळ्या कुऱ्हाडी. त्याच्यामध्ये एक युद्धातली कुऱ्हाड ज्याला जगनाल म्हटलं जातं, म्हणजे शिरस्त्राण आणि चिलखत घातलेला असेल अशा सैनिकाचं चिलखत किंवा शिरस्त्राण फोडण्याकरता, ढाली फोडण्याकरता अशा पद्धतीचं टोकदार शस्त्र वापरलं झालं, ज्याला जगनाल असं म्हणतात. ही एक प्रकारची पॉइंटेड बॅटल एक अशा पद्धतीची कुऱ्हाड. त्याच्यानंतर पुढे गुरुज. आपल्याकडे गदा नावाचं एक पारंपरिक शस्त्र आहे, त्या गदेचेच हे प्रकार आहेत. याला रवीसारखी पाती असतात, तलवारीसारखी मूठ असते आणि फोडण्याकरता, आघात करण्याकरता या शस्त्राचा उपयोग होतो. या पुढच्या गोळ्याला गदेसारख्या, कधी कधी ते गदेसारखं आहे, कधी त्याला रवीसारखी पाती आहेत, कधी त्याला काटेरी खिळ्यांसारखे लोखंडी खिळे आहेत. याचा अत्यंत घातक आणि प्रचंड वाईट असा परिणाम होत असतो. असं हे गुर्ज. गुर्जबदार असे दरबारात असायचे, त्या गुर्जबदारांकडे अशी ही गुर्ज असायची आणि किल्ल्याच्या देवडीवरती असणाऱ्या सैनिकांकडे सुद्धा गुर्ज असायची. त्याच्यानंतर आपण महत्वाची शस्त्र बघणार आहोत आता, जी अस्त्र सुद्धा म्हणू शकतो, बंदुका आणि तोफा. पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये प्रथम बाबराने तोफा आणल्या हे आपण बघितलं आणि तोफा वापरायला भारतामध्ये सुरुवात झाली. शिवकालामध्ये मात्र अवजड तोफखाना युद्धामध्ये महाराजांनी वापरलेला नाही, कारण महाराजांचं युद्ध हे अत्यंत वेगवान होतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या अवजड तोफा वापरलेल्या नाहीत. परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या शिवकाळातल्या सर्व किल्ल्यांवरती मात्र तोफा जयत होत्या. आज त्यातल्या काही तोफा किल्ल्यांवर आहेत, आपण बघू शकतो. तसंच आरमारामध्ये सुद्धा या तोफांचा वापर केला गेला. महाराजांच्या काळामध्ये तोफा महाराष्ट्रात बनत नव्हत्या. संभाजी महाराजांच्या काळापासून तोफांचे कारखाने सुरू झाले, तोफगोळे सुरू झाले आणि म्हणून या काळामध्ये तोफा ह्या ब्रिटिशांकडून किंवा ह्या फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांच्याकडनं आपण विकत घेतो. महाराजांच्या काळात तोफा बंदुकांचे अनेक प्रकार होते. सुत्तरनाळ नावाची उंटावरून वापरण्याची लहान तोफ त्या काळामध्ये मुघल लोक वापरत असत. तोफा मोठ्या लहान तोफा असतात, बंदुका असतात आणि उखळी तोफ म्हणजे कुल्फी गोळा. म्हणजे तोफेच्या गोळ्याचा मारा सरळ होतो, परंतु उखळी तोफाचा जो गोळ्याचा मारा तो वरून आतमध्ये किल्ल्यात जाऊ शकतो. अशा पद्धतीची उखळी तोफ. या तोफांची वर्णनं बकरींमध्ये आणि इतर ऐतिहासिक साधनांमध्ये येत असतात. पुढील महत्वाचा विषय की हे तोफगोळे उडवण्याकरता लागणाऱ्या ह्या तोफा म्हटलं, पण तोफगोळे. आता तोफगोळे जे होते ते सुरुवातीच्या काळामध्ये ह्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांच्याकडनं विकत घेतले जायचे. लोखंडी तोफगोळे हे वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे असायचे. पूर्वी त्याला पाऊंडात 3 पाऊंडी, 4 पाऊंडी, 6 पाऊंडी, 2 पाऊंडी अशा पद्धतीचे हे तोफेचे गोळे असायचे आणि तोफांना पण त्याच पद्धतीने पुकारलं जायचं. ह्या लोखंडी तोफगोळ्यांची विकत घेणं हे थोडंसं महागच पडायचं आणि म्हणून मराठ्यांनी एक याच्यावरती उपाय काढला. सह्याद्रीतला असलेला जो अग्निजन्य खडक, हा जो दगड आहे, ह्या दगडापासून त्यांनी तोफेचे गोळे तयार केले आणि ह्या लोखंडी गोळ्याच्या जागी तोफ गोळे तयार करण्याची कृती ही मराठ्यांची आहे. हे अस्त्र मराठ्यांनी शोधलेलं आहे आणि ह्याचा प्रचंड परिणाम झालेला आहे आणि नंतर पुढच्या काळामध्ये दगडी तोफगोळ्यांचा प्रचंड वापर केलेला आहे. आजही कंधार वगैरे किल्ल्यांमध्ये प्रचंड तोफगोळे पडलेले आहेत. भरपूर 2000 तोफगोळे कमी किमान तिथे असतील. उदगीरच्या किल्ल्यात, औसाच्या किल्ल्यात, या सगळ्या किल्ल्यांमध्ये भरपूर तोफगोळे पडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांमध्ये हे दगडी तोफगोळे बघायला मिळतात. दगडी तोफगोळे हे मराठ्यांनी बनवलेलं लोखंडी तोफगोळ्यांना पर्यायी असं अस्त्र होतं आणि ते परिणामकारक ठरलं. आजही दगडी तोफगोळे आपल्याला पाहायला मिळतात, अगदी माझ्या संग्रहात सुद्धा आहेत. त्याच्यानंतर याच्यातला एक स्फोटक गोळा, ज्याला कुल्फी गोळा म्हणतात, हा आतून पोकळ असतो. हे गोळे भरीव आहेत. या गोळ्यांनी दरवाजावर, तटबंदीवर, बुरुजावर किंवा बोटींवर मारा करून ते फोडल्या जातात, अनेक गोळ्यांचा मारा करून. आणि कुल्फी गोळा, हा कुल्फी गोळा मात्र पोकळ असतो आणि या पोकळ भागामध्ये शिशाच्या गोळ्या आणि लोखंडाचे तुकडे आणि स्फोटक दारू भरलेली असते आणि त्याला वात काढून हा बंद केला जातो. हा तोफगोळा तोफेनं उडवल्यानंतर हा पुढे जाऊन जेव्हा पडतो त्यावेळी तिथे त्याचा स्फोट होतो. या स्फोटामध्ये आजूबाजूच्या सैनिकांमध्ये अत्यंत विनाश होतो. त्या तोफगोळ्याचे तुकडे हे त्यांच्या शरीरात घुसतात, वितळलेल्या गोळ्या आणि आपली लोखंडाचे वितळलेले खिळे हे आजूबाजूच्या सैनिकांच्या शरीरात घुसतात आणि त्यांचा तत्काळ मृत्यू होतो. तोफेचा गोळा तोफेतून निघताना प्रचंड उष्णतेने तापलेला असल्यामुळे तो लालबुंद झालेला असतो. फुटल्यानंतर त्याचे हे लालबुंद झालेले तुकडे
इतर ठिकाणी पडून गवताला आणि घरांना आणि आजूबाजूच्या परिसराला ते आग लावून टाकतात. इतकं घातक आणि विध्वंसक हे कुल्फी गोळा असं हे अस्त्र आहे, जे शिवकाळात वापरात होतं. रायगडावरती अशा पद्धतीने भरपूर कुल्फी गोळे मिळालेले आहेत. अशा पद्धतीची ही शिवकालीन शस्त्र आपण बघितली आणि ह्या शिवकालीन शस्त्रांचा हा अभ्यास तुमच्या पुढे मी थोडक्यात मांडला आणि तुम्ही शांतपणाने ऐकला त्याबद्दल तुमचं आभार. काही शब्द चुकले असतील, काही थोडंफार माझं बोलण्यामध्ये काही मागे पुढे झालं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करून तुम्ही हे जे काही मी तुमच्यासमोर माझा अभ्यास थोडक्यात मांडला तो तुम्ही स्वीकाराल आणि त्याविषयी आपली मतं मला कळवाल अशी अपेक्षा करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.